गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुचरणी वंदन करून मी तुमच्यासमोर संध्या का करावी, कशी करावी आणि त्याच्यामध्ये चुका कशा टाळाव्या त्या संदर्भात मी ते एक हे सांगत आहे, ते आपण ऐकून घ्यावं. तर माझ्याजवळ कोण होतो, मी शैलेंद्र लक्ष्मीकांत देशपांडे. तर पहिल्यापासून मी संध्या करत आलेलो आहे आणि हा उपक्रम चालू करत असताना लोकांनी संध्या करावी अशी माझी इच्छा निर्माण झाली. म्हणून मी एक लेख लिहिला आणि तो लेख बरंच मान्यवरांनी पण तो वाचला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हे प्रसार करा. म्हणून मी बैठकांना सांगितले की असं असं आहे. तर त्यामुळे आपण इथं सगळे एकत्र जमलेलो आहोत. तर हा मी लेख पण वाचतो आणि सुरुवातीला मी सांगतो की ब्राह्मण म्हणजे काय, तर त्याची व्याख्या आणि ह्याच्याप्रमाणे म्हणजे उपनिषदाप्रमाणे ब्राह्मण म्हणजे काय. आपण नुसतं ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलो म्हणून ब्राह्मण आहोत का, तर त्या संदर्भात मी श्लोक सांगतो. ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः. जो ब्रह्म जाणतो म्हणजे जो अंतिम सत्य जाणतो, परज्ञान जाणतो, जो परमात्म्याला जाणतो तो ब्राह्मण. ब्रह्म आपनोति परम हे उपनिषदिक वाक्य आहे. जो ब्रह्माला जाणतो, जो त्याची उपासना करतो तो ब्राह्मण आणि त्याला ते ब्रह्म प्राप्त होतं. तर त्याच्यामध्ये ब्राह्मणांची जी व्याख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. आणि विष्णू सहस्रनामातल्या 71 श्लोक असा आहे, ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिय. हा श्लोक आहे. म्हणजे काय की आता काही वेळा मी इंग्लिशचा पण आपण करीन. तर ही लव्ज ब्राह्मिन्स म्हणजे हा विष्णूंचा श्लोक आहे विष्णू सहस्रनामातला. तर ही लव्ज ब्राह्मीण अँड ही इज बिलव्ड ऑफ ब्राह्मिन्स. म्हणजे त्यांना ब्राह्मण आवडतात आणि ब्राह्मण त्यांच्यावर प्रेम करतात असा त्याचा अर्थ आहे. तर गुरुचरित्रामध्ये एक संस्कृत श्लोक आहे की देवादिनंच जगत सर्व मंत्रादिनच दैवतम तन्मंत्रम ब्राह्मणादिनम ब्राह्मणो मम दैवतम. म्हणजे सगळं जे जग आहे ते सगळ्या देवांच्या अधीन आहे. सूर्यदेवता नसेल तर पृथ्वी नष्ट होईल, आपले जीवन नष्ट होईल. वरुण असेल तर पाऊस पडला नाही तर आपण धान्य निर्माण होणार नाही. तर सगळं जे जग आहे हे 2 देवता मी सांगितल्या. बाकीच्या 33 कोटी 33 प्रकारच्या, कोटी म्हणजे प्रकार. तर आपल्या वाटतं 33 कोटी म्हणजे 33 नंबर कोटी म्हणजे आपण म्हणतो की आपली 150 कोटी जनता आहे तर 33 कोटी देव आहेत का, तर 33 कोटी म्हणजे त्याची उच्चता ती तिथं प्रतीत केलेली आहे. तर 33 कोटी त्याच्यामध्ये 11 रुद्र आहे, 2 अश्विनी कुमार, नंतर ते सगळे असे देवता मिळून वरून हे सगळे असे देव करून 33 कोटी देव होतात. तर त्याच्यामध्ये सगळं हे जग जे आहे हे सगळ्या देवतांच्या अधीन आहे. आणि ते देवता कोणाच्या अधीन आहेत, तर मंत्रांच्या अधीन आहेत. मंत्र कोणाच्या अधीन आहेत, तर ब्राह्मणांच्या अधीन आहेत. म्हणून विष्णू काय म्हणतात की ते मंत्राच्या अधीन असल्यामुळं विष्णू म्हणजे ब्राह्मणो मम दैवतम म्हणजे ते माझं दैवत आहे. तर आपण असं जर विचार केला की मी ब्राह्मणाच्या कुटुंब जन्माला आणखी ब्राह्मण आहे तर विष्णू म्हणत असतील की मी दैवत आहे म्हणजे मीच ग्रेट असं म्हणायची गरज नाही. त्याला योग्यता पाहिजे, योग्यतेशिवाय कोणी हे होणार नाही. तर गुरुचित्रामध्ये लिहिलं की देवबळे विप्रांसी त्रिमूर्ती होती वत्सयासी म्हणजे वत्स्यत्यासी. इंद्रादी सुरवरांसी भय होते विप्रांचे. इंद्र इतर देवतांचे कुणाचं भय होतं, तर इंद्राला ब्राह्मणांचं भय होतं. म्हणून त्यांनी जो रामायणाचे हे झालं कपिल ऋषी, तर त्यांची परीक्षा घेऊन त्यांना त्यांची पूर्णपणे उपासना पूर्ण नष्ट करण्यात आली. इंद्रानं ते केलं कारण की त्यांना भय कोणावत होतं, इंद्रपद घेतील का काय तपस्या करून. म्हणून त्यांना इंद्रादी सुरवरांशी भय होते विप्रांचे. कामधेनू कल्पतरू विप्रवाक्य होय थोरू. ब्राह्मण वाक्यम प्रमाणम. ब्राह्मणाचं वाक्य जास्त ते प्रमाण म्हणलं जातं. त्याचं कारण काय, विप्रो ऋतस्य वाहसा. विप्रो म्हणजे ब्राह्मण, विप्र म्हणजे ज्ञानी. ब्राह्मण म्हणजे जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. आणि तो ज्ञानी माणूस विप्रो ऋतस्य वाहसा म्हणजे जे ज्ञानी लोक असतात ते म्हणजे ब्राह्मण असतात, ते सत्याचे प्रचारक असतात. ते खोटं तसं बोलत नाहीत कारण की त्यांना पाप लागतं. त्यांना माहिती असतं पाप आपण जर हा जर प्रमाद केला तर आपल्याला काय पुढे होईल.
त्याची हे असल्यामुळं ते सहसा प्रमाण करत नाहीत. म्हणून अशी ती ब्राह्मणांची डेफिनेशन आहे. आता आपण ही संध्या करतोय तर व्यासांनी ज्यावेळी 4 शिष्य नेमले, पूर्वी वेद हा एकच होता आणि नंतर मग आता कलियुग आल्यानंतर द्वापारयुगातनं जेव्हा आपण कलियुगात आलो आणि कलियुगात जेव्हा त्यांनी ठरवलं की अतिशय तसं सांगायचं झालं तर सत्ययुग, त्रेतायुग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या 3चं जर तुम्ही बघितलं तर 4,32,000 वर्ष हे कलियुगाचं व्याप्ती आहे. म्हणजे आपली 4,32,000 वर्ष त्याच्यात दुप्पट आहे ते द्वापारयुग होतं. कलियुगाच्या तिप्पट होतं ते त्रेतायुग होतं आणि त्याच्यात चौपट होतं ते हे होतं. ते जर विचार केला तर पूर्ण सायकल जर बघितली तर 4,32,000 गुणिले 10 म्हणजे ही एक चतुर्युगांची सायकल म्हणजे तेवढं ते लाईफ स्पॅन आहे. तर त्याच्यामध्ये आता कलियुग जेव्हा आलं त्या कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य असणार आहे. कारण की सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य असायचं. त्या माणसाचा जीव असायचा तो हाडामध्ये असायचा. जो पण हाडा आहे तोपर्यंत माणूस जिवंत. त्याच्यानंतर त्रेतायुग आलं ते जीव जो आला तो मांसात आला. जोपर्यंत मांस आहे तोपर्यंत माणूस जिवंत. त्याच्यानंतर तो रक्तात आला. रक्तस्राव जास्त झाला. आता विमिनीचा रक्तस्राव जास्त झाल्यामध्ये लिहिलं आहे त्याचा रक्तस्राव जास्त झाल्यामुळे तो गेला काय रक्तस्राव. आता कलियुगामध्ये आपला जीव कशाच्या मात्र जेवणात आहे. आपल्याला जेवण लागतं हा जास्त कधी खातो त्यामुळे डायबिटीज होतो जे होतात त्यामध्ये आपला जीव आहे हा जेवणात आहे. तर त्यामुळं त्यांनी 4 शिष्य नेमले आणि 4 शिष्य नेमल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण आता ह्या मोठ्या वेदाची म्हणजे वेद म्हणजे सेक्रेट नॉलेज पवित्र ज्ञान तर ज्याच्यामुळे सृष्टीस्व निर्माण झाली ज्या पवित्र ज्ञानामुळं तर ते ज्ञान हे प्रचंड होतं आणि ते आपल्याला डिवाईड करायचं आहे. म्हणून त्यांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या शाखा तयार केल्या आणि शाखा तयार करत असताना 4 यांना सांगितलं की अथातो ब्रह्मजिज्ञासा, अथातो धर्मजिज्ञासा. जिज्ञासा आहे तर ती कशाची. आता आपण सर्वजण परमसत्याची जिज्ञासा करूया. जे आवाहन आहे, जे प्रस्थान आहे, जे दिशा आहे आणि जी गती आहे. त्याच्यावर गती आहे. प्रस्थान म्हणजे कुणाकडे जायचं आहे आपल्याला तर भगवंताकडे जायचं आहे. ती गती आहे. प्रस्थान आहे म्हणजे आपण डिपार्चर आहे. प्रस्थान आहे. दिशा आहे कुठंतरी जायचं नाही आहे तर आपली दिशा गंतव्याकडे आहे. गंतव्य म्हणजे फायनल डेस्टिनेशन, फायनल रिसॉर्ट दॅट इज वैकुंठम. तर तिथं जायचं आहे तर त्यासाठी आपल्याला ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे. सगळ्या उपनिषदात सांगितलं की ब्रह्मज्ञानामुळंच तुम्हाला मोक्ष मिळतो. उपनिषदात लिहिलं आहे, गुरुसूत्रात लिहिलं आहे की त्याच्यामध्ये सांगितले की ज्ञानामुळंच मोक्ष मिळतो. ते बाकी कुठलीही गोष्ट केली तर मोक्ष मिळत नाही. त्यामुळं ज्ञानाची पहिली पायरी काय आहे तर आपल्याला सुरुवात केली पाहिजे ते ज्ञान घेण्यासाठी. तर त्याच्यासाठी इलिजिबिलिटी पाहिजे म्हणजे तुमची पात्रता पाहिजे. ती पात्रता संध्येमुळे येते. संध्येशिवाय कुठलंही कर्म श्रेष्ठ नाही. संध्या आहे सर्वात श्रेष्ठ कर्म. त्याच्यानंतर तुमची कुठली होम हवन हे ते तुमचं अध्ययन वगैरे सगळं आलं त्याच्या संध्येशिवाय कुठलंही श्रेष्ठ कर्म नाही. तर आता मी एक लेख लिहिला आहे तर तो लेख मी वाचून दाखवतो आणि त्याच्यावरती एक्सप्लेनेशन देतो. म्हणजे आपल्याला ते संध्या म्हणजे काय, संध्या का करावी, कशी करावी, नाही केलं तर काय होतं ते त्याचे सगळे मी आता ते वाचून दाखवतो. जेव्हा आपण भगवंताची उपासना करतो त्यावेळी आपण भगवंत बाहेर शोधत असतो. देवळात दर्शन घेत असतो व देवळातल्या मूर्तीमध्ये तो शोधत असतो. पण तो तर आपल्या हृदयात आहे अशी जेव्हा जाणीव होते आणि मन जेव्हा आत्मप्राप्तीकडे जातं तेव्हा मार्ग सुकर होतो. अर्थात हे सगळे कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली झाले पाहिजे आणि ह्यासाठी सद्गुरूंची नितांत आवश्यकता असते. जीवनामध्ये सद्गुरू असल्याशिवाय काय होणार नाही. मार्गदर्शन पाहिजे. आपण काय करायचं तर पहिला गुरु आई असती. त्याच्यानंतर द्विज झाल्यानंतर द्विज म्हणजे मुंज झाल्यानंतर तो द्विज होतो. म्हणजे सुरुवातीला तो क्षुद्रापेक्षा सुद्धा खाली असतो आणि नंतर मुंज झाल्यानंतर संस्कार झाल्यानंतर तो ब्राह्मण होतो. म्हणून तो त्याचा पुनर्जन्म आहे. त्यामुळं आपण काय करतो त्याची नाव बदलतो. तो त्याचा पुनर्जन्म आहे. त्यामुळं बोल्यावर आई असत नाही. आणि लग्नामध्ये सुद्धा जेव्हा
स्त्री लग्नाला उभारते तेव्हा तिचं घराणं बदलतं, गोत्र बदलतं आणि नाव पण बदलतं, तर तिचं पुनर्जीवन असतो किंवा ते तिचा मृत्यू होतो आणि दुसरं जीवन सुरू होतं. त्यामुळं आई त्याच्या ह्याच्यात असत नाही. हे त्याचं शास्त्रीय कारण आहे. तर हे सगळे तरी मार्गदर्शनाकारी व्हावे आणि त्यासाठी सद्गुरूंची नितांत आवश्यकता असते. परंतु सद्गुरू किंवा ईश्वर एकदम प्राप्त होत नाही. तर त्यांचा लाभ होण्यासाठी शुद्ध मन आणि पवित्र शरीर या प्राथमिक गोष्टी असण्याची आवश्यकता असते. पण मन आणि शरीर शुद्ध आणि पवित्र कसे करायचे? आपल्याला प्रश्न पडतो ना की आता मन आणि शरीर हे दोन्ही शुद्ध कसं करायचं? तर आपल्या धर्मग्रंथात यासाठी संध्योपासना करायला सांगितले आहे. उपासना मार्गामध्ये संध्योपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उपनयन झालेल्या प्रत्येकाने न चुकता संध्या करावी. संध्येमुळे शरीर व मन शुद्ध होऊन मनुष्याचे पाप नाहीसे होते. ज्यांची इच्छाशक्ती संध्या करायला होतं काय तर इच्छाशक्ती वाढते. उपासना करायची इच्छाशक्ती वाढते, काम करायची इच्छाशक्ती वाढते. त्यामुळं त्या परमेश्वराची कृपाही होते. कारण संध्योपासना हे नित्य विहित कर्म आहे. आता विहित कर्म म्हणजे काय तर प्रिस्क्राईब ड्युटी म्हणजे जे श्रुती आणि श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. नित्यकर्म आणि नैमित्तिक कर्म त्याला विहित कर्म म्हणतात, त्याला कर्मयोग म्हणतात. विहित कर्म करणारा कर्मयोग म्हणतात. काही लोक म्हणतात मी नोकरी करतो ते म्हणजे कर्मयोग करतो. कर्मयोग नाही, ते लौकिक कर्म आहे. तुम्ही जेव्हा जाता आणि नोकरी करता 1 महिन्याची तुम्ही सॅलरी घेतल्यानंतर तुम्ही पुन्हा म्हणता का तुम्ही आणखीन थोडी सॅलरी मागच्या वेळची या? नाही, तुमचं काम झालेलं आहे, तुम्ही सॅलरी मिळाली म्हणजे ते लौकिक कर्म आहे. त्यामुळं त्याला विहित कर्म म्हणता येत नाही. ते विहित कर्म म्हणजे जे श्रुती आणि स्मृतीमध्ये सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे वागणं म्हणजे नित्यकर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे संध्या हे नित्यकर्म आलं, पूजा हे नित्यकर्म आलं. आणि नैमित्तिक कर्म म्हणजे काय श्राद्ध, तर्पण, सत्याची पूजा, कुळाचार हे झालं ते नैमित्तिक कर्म झालं. आणि त्याच्यानंतरचं आहे निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्माची डेफिनेशन दिलेली नाही आहे. ज्या कर्मामुळं आपल्या आत्मसाक्षात्कारामध्ये येते, अडथळा येतो ते निषिद्ध कर्म. म्हणजे कुठलंही व्यसन, तमोगुण वाढतात, जुगार खेळणे. श्रीकृष्णांनी नैमित्तिक कर्माची डेफिनेशन दिली आहे. निमित्त साधून केलेले कर्म नैमित्तिक कर्म. नित्य कर्मात ते जे काय आहे ते नित्यकर्म, संध्या, पूजा, जप वगैरे हे नित्यकर्म आपण करतो ती डिफाईन केलेली आहे. परंतु भगवंतांनी निषिद्ध कर्म जे आहे, निवृत्त कर्म, ज्यातून निवृत्ती करायची आहे ती कर्म सांगितलेली नाहीत. ज्याच्यामुळं आपल्याला आत्मसाक्षात्कारामध्ये अडचण येते ते कर्म म्हणजे निषिद्ध कर्म. कारण संध्योपासना नित्य विहित कर्म आहे जे करणे धर्मशास्त्रानुसार अपरिहार्य आहे. त्याला कुठलाही पर्याय नाही आहे. संध्या करतोय, काही माणसं म्हणतात की मी उपासना करतो, मी खूप ज्ञानी आहे आणि उपासना संध्या काय करायची आहे? संध्या ही केलीच पाहिजे. म्हणजे ती का केलीच पाहिजे, नाही तर कर्मयोग न केल्याचे पाप लागून अधःपतन सुरू होते. संध्या केल्याशिवाय इतर कोणती उपासना करण्याचा मनुष्य अधिकारच नाही. म्हणजे आपलं धर्मशास्त्र सांगतं की संध्या ही केलीच पाहिजे. म्हणजे समजा जर संन्यास घेतला, संन्यास घेतल्यानंतर त्याला 4 वेळा संध्या करायला लागते. आपण जे ब्राह्मण आहोत, गृहस्थ आहोत किंवा ब्रह्मचारी आहेत त्यांना 3 वेळा संन्यास सांगितलं, त्रिपाद गायत्री. परंतु संन्यासांना मात्र 4 वेळा संध्या करायला लागते. रात्री 1 म्हणजे कधी करायची? रात्री 12 वाजता त्यांची संध्या आहे संन्यासाला. आपल्या 3 संध्या आहेत. म्हणजे तुम्ही जरी 2 मार्ग सांगितले, एक कर्मयोग आणि सांख्ययोग. सांख्ययोग संन्यासयोग. तर संन्यास घेतल्यानंतर सुद्धा तो कर्मयोग आहे. तर तो कर्मयोग सम पार्ट ऑफ कर्मयोग इज अटॅच टू द सांख्ययोग ऑल्सो. हे तुम्हाला भिक्षा मागावीच लागणार. तुम्हाला जेवायचं म्हटल्यानंतर तुम्हाला भिक्षा मागायला लागणार. तर तो ते कर्म झालं. संध्या हेच मग सुटत नाही. त्यामुळं जे कर्मयोग आहे, थोडासा कर्मयोग हा संन्यासाला सांगितलेला आहे. त्यामुळं संध्या ही तुम्ही चुकू शकत नाही. हिंदू सनातन धर्मात मनुष्याने कसे वागावे आणि कसे वागले असता आरोग्याची व अंतिम परमेश्वराची प्राप्ती होईल याचा आपल्या पूर्वसूरींनी अतिशय बारकाईने विचार केलेला आहे. बऱ्याच लोकांना असा एक गैरसमज आहे की संध्योपासना ही केवळ ब्राह्मणांसाठीच आहे. तर तसं नाही आहे. परंतु हा समज फार चुकीचा आहे. धर्मशास्त्रात सांगते की संध्योपासना ही तिन्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व 4ही आश्रमातल्या लोकांसाठी आहे. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थी आणि त्याच्यानंतर संन्यास, ह्या 4ही वर्णांना संध्या ही कंपल्सरी आहे, अत्यंत आवश्यक, अपरिहार्य आहे. ती निसंकोचपणे करावी.
संध्येमुळे उपासनेची बैठक तयार होते आणि आध्यात्मिक प्रगती लवकर होते. तुम्ही संध्या जर केली गायत्री मंत्र म्हटला तर जास्तीत जास्त लवकर तुम्ही तिथंपर्यंत गंतव्यापर्यंत जाता. संध्या हे एक नित्य विहित कर्म आहे आणि संध्येपासून कोणती अपेक्षा बाळगायची नसते आणि विहित कर्म आहे. फलत्यागा, कर्तृत्व बुद्धी त्यागा आणि म्हणजे अहंकार, आणखी कर्तृत्व बुद्धी त्यागा, ममत्व त्यागा, 3 त्याग सांगितले गीतेमध्ये. एक म्हणजे फलत्यागा, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करायचं, म्हणजे कर्मयोग केला नंतर तो मोक्षापर्यंत जातो. त्याच्यानंतर अहंकार म्हणजे कर्तृत्व बुद्धी त्यागा, की मी हे करतो, मी ते करतो, मी असा आहे, मी तसा आहे, म्हणजे जे मी नाही ते मी आहे असं म्हणणं म्हणजे कर्तृत्व बुद्धी त्यागा. ममत्व त्यागा म्हणजे जी गोष्ट माझी नाही आहे ती माझी असं म्हणणं म्हणजे ममत्व त्यागा. हे जर 3 त्याग केले तर कर्मयोग होतो आणि कर्मयोग झाल्यामुळं तुम्हाला सांख्ययोगाचं की ज्ञानयोग निर्माण होतो. जो सांख्ययोगामध्ये ज्ञानयोग निर्माण होतो तोच योग कर्मयोग केल्यामुळे साध्य होतो आणि त्यामुळं मुक्तीचा मार्ग सुरू होतो. आता संध्या ही कशी झाली पाहिजे? सहज झाली पाहिजे. संध्या म्हणजे असं ओढून तोडून झाली नाही पाहिजे. म्हणजे मला संध्या करायची आहे, हे काय कटकट आहे आणि हे आपल्याच काय मालका लागले असं नाही. सहज झाली पाहिजे संध्या आणि ती शास्त्रशुद्ध संमत शास्त्र विहित झाली पाहिजे. अतिशय आनंदाने केली पाहिजे संध्या, की मला आता संध्याची वेळ झाली आहे तर मला बाकी काही नाही, मी आता संध्या करतो आणि अत्यंत आनंदपूर्वक संध्या केली पाहिजे. संध्योपासने मंत्र हे स्वरयुक्त आहे. आता गायत्री मंत्र स्वरयुक्त आहे, तुम्हाला आम्ही सांगेन कसे स्वर कसे द्यायचे. स्वरयुक्त आहे आणि ते तसेच म्हणले पाहिजे. ही शास्त्राची आज्ञा आहे. म्हणजे पाणिनींनी सांगितले की जे स्वर आहेत ते स्वर तसेच म्हणले गेले पाहिजे. कारण की गायत्री मंत्र कुठं आहे वेदामध्ये? तर तो 3ऱ्या मंडलामध्ये, ऋग्वेदामध्ये 3ऱ्या मंडलामध्ये 62व्या सुक्तामध्ये 10वा श्लोक हा गायत्री मंत्र आहे. तर त्याला ऋचा आहे, ती ऋचा आहे, एक ऋचा आहे ती. त्या ऋचेला स्वर आहे तर ते स्वर तसेच म्हणले पाहिजेत. त्यांची द्रष्टा विश्वामित्र आहे त्याचे. तर त्यांचा जर तुम्ही जर स्वर युक्त म्हटला नाही तर तो चुकीचा झाला. मग ते ग्रामर चुकलं, म्हणजे व्याकरण चुकलं, तो छंद चुकला आणि छंद चुकला, व्याकरण चुकलं आणि स्वर चुकला म्हणून त्याचं पाप जास्त लागतं. त्या छंद म्हणलेलं बरं. मग आपण म्हणताना तो स्वरयुक्तच म्हणला पाहिजे, नाहीतर मग अन्यथा ती शाब्दिक कसरत होईल. म्हणजे मी म्हणतोय काहीतरी आणि गायत्री मंत्र नसेल, तो काहीतरी वेगळा असेल आणि त्याचा मात्र फायदा होण्यापेक्षा तोटा जास्त आहे. त्यामुळे तो स्वरयुक्त म्हणा. आता संध्या म्हणजे काय? संध्या 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 आपण म्हणतो की करायला पाहिजे, हे झालं, पूर्वी लोक करत होते, आता कोण करतंय? तर संध्या म्हणजे काय? संध्या प्लस उपासना, उपगम्य आसनम इति उपासना, म्हणजे कुणाचे जवळ बसणे. तर उप म्हणजे समीप आणि आसन म्हणजे बसणे. तर एखाद्याच्या अगदी जवळजवळ बसणे म्हणजे संध्या. आता मी एक्झाम्पल देतो की इंद्र ज्यावेळी इंद्राला भेटायला जेव्हा दशरथ जायचे तर त्रेतायुगात होतो. तर त्रेतायुगात असं वाटलं की नाही की आपण इंद्राला जाऊन भेटून यावं. तर दशरथ निघायचे आणि ती स्वर्गात पोचायचे. पोचल्यानंतर इंद्र कधीही दशरथांना असं सिंहासनात दुसऱ्या बस असं म्हणायचे नाही. ते म्हणायचे असे बाजू सरकून त्यांना शेजारी बसवायचे. का? तर त्यांची योग्यता तेवढी होती, ते कर्मयोग होते आणि त्यांनी पूर्णपणे इतका कर्मयोग चांगला केला होता की त्यांचं पद इतकं मोठं झालं होतं की इंद्रा असं वाटायचं की तो आपल्या समानच आहे, तो आपल्या शेजारी आपला मित्र आहे, आपल्या शेजारी बसावं. पण तेवढी योग्यता निर्माण करण्यासाठी म्हणजे समीप बसणे, त्याची योग्यता निर्माण करणे. तर ही अधिकार ही पात्रता प्राप्त होण्यासाठी सेवा करायला लागते, भगवंताची सेवा करायला लागते, पूजा करायला लागते, गुरूंचं आज्ञापालन करायला लागतं, स्तुती करायला लागते, म्हणजे भगवंताची स्तुती करायला लागते, म्हणजे स्तोत्र म्हणतो आपण, ती स्तुती असते, प्रार्थना करतो आपण. तर इत्यादी साधन करायचे त्याला उपासना म्हणतात. भगवंताजवळ बसून त्याची स्तुती करणे, प्रार्थना करणे, आज्ञा पाळणे हे सगळ्या गोष्टीला उपासना असे म्हणतात. संध्या म्हणजे चित्तशक्तीरूपी देवता. संध्या म्हणजे चित्तरूपी शक्ती आणि तीच जगाची उत्पत्ती करणारी ईश्वर शक्ती आहे. ब्रह्माने ही सृष्टी बनवली, ती जी शक्ती आहे तिला संध्या म्हणतात. संध्या म्हणजेच गायत्री, एकदम गायत्री आहे. सावित्री, सरस्वती आणि संधी काळात केलेली जी उपासना आहे त्यालाही संध्याच म्हणतात. सूर्यमंडलांतर्गत परब्रह्माची उपासना तीच संध्योपासना. आता काही मंत्र असे आहेत की आता बऱ्याच ग्रंथामध्ये मंत्र आहेत की संध्या का करावी, संध्या केली तर काय होतं, ह्याचं एक विवरण मी तुम्हाला सांगतो.
विप्रो वृक्ष तस्य मूलानि संध्या वेदाशाखा धर्मकर्माणि पत्रम तस्मात् मूलै यत्नतः रक्षणीयं छिन्ने मूले नैव वृक्षो न शाखाः. विप्ररूपी वृक्ष हिचा अर्थ आहे विप्ररूपी वृक्षाचे संध्या हे मूळ आहे. आता आपण मुळावर पाणी घातलं, मुळाला पाणी घातलं तर तो वृक्ष वाढतो. आपण पानावर घातलं, फांद्यांच्यावर घातलं त्याचा उपयोग नाही. त्यामुळं विप्ररूपी वृक्षाचे संध्या हे मूळ आहे. 4 वेद या वृक्षाच्या फांद्या आहेत. धर्म आणि धर्मकार्य ही पाने आहेत. हा वृक्ष जीवन ठेवायचा असेल तर त्याच्या मुळाचे प्रयत्नपूर्वक रक्षण करा, म्हणजे नित्य संध्या करा, हा उद्देश आहे. मूळ जर नष्ट झाले तर वेद धर्म आणि धर्मकार्य नष्ट होतील. म्हणून संध्या करणे प्रत्येक ब्राह्मणाचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य आहे, ते ड्युटी आहे आणि ते अकाउंटेबिलिटी आहे, उत्तरदायित्व आहे. तर हा ब्राह्मणाने संध्योपासना जर केली नाही तर वेदाध्ययन व इतर सर्व धर्म कार्य व धर्माचरण व्यर्थ होते व तो नावाचा ब्राह्मण राहतो, दोराकारी ब्राह्मण राहतो. त्यामुळे संध्या जर केली नाही तर तो फक्त ब्राह्मण नावाला राहतो. त्याच्यामध्ये ब्रह्म आपण जे ब्रह्मजानाति इति ब्राह्मणा ते असत नाही. संध्या नोपासते यस्तु ब्राह्मणो ही विशेषतः सजीवनचैव शूद्रस्यामृतश्वाचैव जायते. म्हणजे रोज संध्या केलीच पाहिजे अशी श्रुतींची म्हणजे वेदांची आज्ञा आहे. संध्या न करणाऱ्या ब्राह्मणाचे प्रत्येक दिवसाचे पाप एकत्रित होऊन त्याला याच जन्मात क्षुद्राचारी बनवते आणि मृत्यूनंतर स्वैराचार करणाऱ्या कुत्र्याच्या योनी जन्माला घालते. तू तिथं दुसऱ्या जन्मात तुझा स्वैराचारच करत बस. कुत्र्या स्वैराचार असतो त्याला, तू स्वैराचार कर म्हणून त्या कुत्र्या जन्मात घालतो. ऋषो दीर्घसंध्यत्वा दीर्घमायुर्वात्नुयो प्रज्ञा यशश्च कीर्तीच ब्रह्मचर्यसमयेव च. संध्या म्हणजे संध्यासमयी होणारे जपादी कर्म. दीर्घकाळ संध्यावंदन केल्यामुळे ऋषींना आयुष्य, प्रज्ञा, यश, अक्षय कीर्ती आणि ब्रह्मवर्चस म्हणजे दिव्य तेज प्राप्त होते. विहित कर्म करून म्हणजे श्रुतीस्मृतींमध्ये सांगितल्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मे करून यालाच स्वधर्मपरायण असे म्हणतात. स्वधर्मपरायण होणे फार आवश्यक आहे. देवांचे नामस्मरण केले की काय परिणाम होतो आणि जसे न करता स्मरण केले की काय होते ह्याचा एक पुढचा श्लोक आहे. सधर्म निरतो भूत्वा हरेर्नाम वदेद्यति तदा पापान्य शैषाणी नाशतैव निषिद्धः. स्वधर्मपरायण राहून देवाचे स्मरण केल्याने पापांचा पूर्ण नाश होतो. स्वधर्मपरायण म्हणजे संध्या आणि नैमित्तिक कर्म, नित्यकर्म नैमित्तिक कर्म. संध्या पहिलं आलं, देवाची पूजा आणि कुळाचार वगैरे केल्यानंतर म्हणजे स्वधर्मपरायण राहून देवाचे स्मरण केल्याने पापांचा पूर्ण नाश होतो. विहाय संध्यां गायत्री हरिनाम स्मरेद्धती ज्ञान्यक्षराणी नाम्नैव वसंतीच शुचिस्मिते तावत् संध्यान्यनेकानि पापानि च पदे पदे. संध्या गायत्री जप न करता, आता जप जर तुम्ही नुसता जप केला, काही लोक म्हणतात मी उपासना करतो, मी 16 माळा करतो, मी दिवसभर काहीतरी वाचन करत असतो, तर त्याचं काय होतं त्यांनी लिहिलं आहे. संध्या गायत्री जप न करता देवाचे नामस्मरण केले असता त्या नामस्मरणात जेवढी अक्षरे असतात तेवढ्या संख्येने पदे पदे जन्मोजन्मी पाप तयार होते. म्हणजे त्या जपाचा उपयोग होत नाही तर ते पाप निर्माण होतं. तुम्ही संध्या केलेली नाही आहे त्यामुळं उलटं होतं आणि त्याचा इफेक्ट म्हणून तुम्हाला ते पाप लागतं. आणि ज्यांना साधना मार्गात लाक्षणीय प्रगती करायची, आता हा संदेश आहे म्हणजे शास्त्राचा, की ज्यांना साधना मार्गामध्ये लाक्षणीय प्रगती करायची आहे अशांनी उत्तुंग मार्गाचा पाया असलेली ही संध्योपासना नित्य केलीच पाहिजे हे कळकळी सांगणे हीच या लेखामागची भूमिका आहे. तर उद्यानंते पुरुष नामयाम, ऋग्वेदामध्ये आहे की उद्यानंते पुरुषम नामयानम, हे पुरुष तुम्हाला हमेशा उत्थान हो पतन नाही. आता हे सगळं हा लेखाचा जो प्रपंच केला तो का, तर अतिशय दुःखदायक परिस्थिती निर्माण झालेली आहे की ह्याच्यामध्ये दिल्लीमध्ये 50 सुलभ शौचालय आणि त्या सुलभ शौचालयामध्ये जे 50 शौचालयामध्ये 325 लोक जे काम करत आहेत ते ब्राह्मण आहेत.
त्यांचं आडनाव शर्मा, दुबे, द्विपाठी आणि वर्मा नाही, शुक्ला वगैरे अशी नावं आहेत. आणि ते सगळे ब्राह्मण आहेत आणि ते दुसऱ्यांनी शौच केल्यानंतर तिथं पाणी सोडतात आणि त्या सुलभ शौचालयामध्ये म्हणजे स्वीपर म्हणून काम करतात. हे असं का झालं? आणि आंध्र प्रदेशमध्ये आणि तामिळनाडूमध्ये ब्राह्मणांची स्थिती इतकी भयानक आहे, संध्याकाळ जेवण मिळत नाही. त्यांचं पर महिन्याचा इन्कम किती आहे माहिती का? 300 रुपये. आणि हे मी माझं स्वतः सांगत नाही आहे, मी आत्ता हा लेख लिहा तोही माझं स्वतःचं मत नाही आहे. हे सगळं पूर्वसुरींची मतं आहेत, ती मी तुम्हाला फक्त सांगितली. माझं एकही वाक्य माझं नाही. आणि हे गडकरी आपले जे मिनिस्टर आहेत त्यांनी एक फ्रान्सचे पत्रकार आले होते आणि त्यांनी सगळ्या जातींचा अभ्यास केला. तर त्यांनी सांगितलं की ब्राह्मणांची स्थिती ही मुसलमानांच्यापेक्षा सुद्धा खालची आहे. कारण त्यांचं जो पर डे इन्कम आहे पर महिन्याला तो साधारणपणे 800च्या वरती आहे किंवा 500च्या वरती आहे. ब्राह्मणांचा काही भागामध्ये मात्र जो इन्कम आहे तो 300 आहे. 300 रुपयामध्ये कुटुंब कसं चालणार? तर ते उपाशी राहतात आणि आत्महत्यासुद्धा करतात. तर आंध्र प्रदेशमध्ये आणि याच्यामध्ये आणि मला अनुभव आला की मी जेव्हा असं फिरत असतो तीर्थाटन करायसाठी, त्यावेळी मी बघत असतो की आपल्याला कोण रिक्षावाला ब्राह्मण मिळेल का किंवा कुठं हॉटेलवाला ब्राह्मण मिळेल का, की जेवणाची व्यवस्था ब्राह्मणाकडे होईल का. तर मला ते लक्षात आलं की अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. आणि त्याचं कारण आहे की आपण संध्या करत नाही. आपण ब्राह्मणत्व सोडलेलं आहे. जो संध्या करत नाही तो क्षुद्र होतो, लिहिले की नाही. तर त्याप्रमाणे तो क्षुद्र झालेला आहे, तो त्याला टॉयलेट साफ करायला लागत आहे. आणि अत्यंत मी गाणगापूरला गेलो होतो, गाणगापूरला स्थिती तीच आहे. कर्नाटकामध्ये ती स्थिती आहे की अक्षरशः एका ब्राह्मणानं काहीतरी मी त्याला काहीतरी सांगितलं करायला, एक विधी करायला, तर तो म्हणून मी दक्षिणा किती द्यायची? तो म्हणा 50 रुपये द्या. मी त्याला चांगली दिली, 500 रुपये दिली, परंतु 50 रुपये त्याला मागितली दक्षिणा. कारण त्याला 50 रुपये खूप होतो वाटत होते. कारण 50 रुपये सुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती आहे. तर आपण आपलं ब्राह्मणत्व सोडल्यामुळे ही परिस्थिती आपल्याला निर्माण झालेली आहे. हे लक्षात ठेवायसाठी मी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आता त्याला रिस्पॉन्स किती मिळेल, काय मिळेल, काय, पण ज्याचं भाग्य आलेलं आहे, जे भगवंत अशा ठिकाणीच तुम्हाला नेऊन सोडतात की ज्यावेळी तुमचं सुकृत जेव्हा प्रारब्ध सुकृत जेव्हा तुमचं हे फलित होईल, त्यावेळी अशी घटना होते की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आम्ही रामरक्षेचा कार्यक्रम केला. रामरक्षा मी इंग्लिशमध्ये पूर्ण केली रामरक्षा. आणि परदेशात आपले काही ब्राह्मण आहेत, सगळेच आहेत, हिंदू आहेत, त्या लोकांसाठी रामरक्षेचं महत्त्व सांगून ती पूर्ण रामरक्षा जी आहे ती पूर्णपणे इंग्लिशमध्ये केली. ती आपल्या यूट्यूबवर अवेलेबल आहे. म्हणजे जर तुम्ही यूट्यूबचं जर चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते ऐकायला मिळेल. तर त्याच्यावर सांगितलं. तर असं ही परिस्थिती आहे, म्हणून हा प्रपंच केलेला आहे. आता आपण 15 मिनिटामध्ये संक्षिप्त संध्या कशी करायची ते आपण बघूया. तर एक स्टेप्स आपण हे बघूया आणि त्याचं प्रत्येक गोष्टीचं महत्त्व. तर जेव्हा आपण संध्या करतो त्यावेळी काही गोष्टी आपल्याला अत्यंत आवश्यक आहेत. म्हणजे नेसण्याचे वस्त्र कायम शिवलेले नसावे, त्याला स्टिचिंग नसावं, शास्त्रांची ती आज्ञा आहे की शिवलेले नसावे. ते कशाचे असावे? तर कापूस, म्हणजे धोतर कापूसाचं असतं, कॉटन. त्याच्यानंतर लोकरचं असावं. हिमालयातले लोक लोकर वापरतात. तर लोकरीचा ॲडव्हान्टेज असा आहे की लोकर जर धुतली नाही, वर्षभर धुतली नाही, नुसती अशी 3 तास झाडली ना की ती कुणी जरी स्पर्श केला असला, कुत्र्यानं जरी स्पर्श केला असला तरी ते पवित्र होते. 3 तास नुसतं असं झाडलं ना की लोकर पवित्र होती. पण आपण इथं लोकर वापरू शकत नाही, कारण आपल्याला जास्त घाम येतो, त्यामुळे वापरू शकत नाही. रेशीम सिल्क सगळ्यात उच्च. म्हणजे रेशीम जर केलं तर त्याच्यामधनं अतिशय ज्या जी व्हायब्रेशन्स आहेत त्या आपल्याला चांगल्या मिळतात. त्यामुळं कायम रेशीम वापरावं. नंतर जेव्हा आपण नेसण्याचे वस्त्र घेतो त्यावेळी धोतर असेल, रेशमाचे असेल, तर उपवस्त्र अत्यंत महत्त्वाचं आहे. गुरुचरित्रामध्ये पस्तीस आधी लिहिलं आहे की जर तुम्ही उपवस्त्र वापरलं नाही तर तुमचं जे कर्म आहे ते सगळं राक्षस आहे, म्हणजे निगेटिव्हिटी होईल, जे ते तुम्हाला तुमच्याकडे येणार नाही. जसं आपण जेव्हा घास तेव्हा सांडून नाही आहे, तो सांडला तर कोण होतं? ज्या अदृशक्ती आहेत राक्षसी प्रवृत्ती त्या ते खातात आणि त्या पुष्ट होतात, त्यामुळे अन्न सांडतं. तसं उपवस्त्र जर घातलं नाही तर ते पुण्य हे इतर शक्तीने जातं, त्यामुळे आपल्याला ते मिळत नाही. आपण केलं असतं त्याचा कोणाला तरी फायदा होणारच, ते त्याला मिळतं. त्यामुळं उपवस्त्र असणं आवश्यक आहे. आसन, आता ऋषीमुनी किंवा जे सिद्ध आहेत ते वाघाचं
किंवा हरणाचे कातडे म्हणजे आजीन वापरायचे. आणि त्याचं शास्त्र असं आहे की समजा आता वाघाचं हे आहे अजीन, तर त्याचं मुख जे आहे वाघाचं किंवा हरणाचं, तर ते जेव्हा सकाळी पूर्व दिशा असलं पाहिजे पूर्वेला, आणि ज्यावेळी सायं संध्या करतो तेव्हा मंत्र म्हणतो तेव्हा ते उत्तरेला असलं पाहिजे. तर हे जे आपण जे वस्त्र आता खाली घालतो, आपल्याला तर हरिण मारणं शक्य नाही आणि वाघाला मारण्याचं शक्य नाही, तर आपण काय करतो लोकरीचं घेतो. लोकरी सगळ्यात उत्तम काय की लोकरीला दोष लागत नाही. तर लोकर जर वापरली तर त्या दशा असतात, त्या दशा अत्यंत पवित्र असतात. त्यामुळं दशा असले, दशा म्हणजे मला लक्षात आलं ना ते हे जे असतात त्याला दोरी सोडलेले असतात दशा, त्याला दशा म्हणतात. त्या दशा जसं तोंड असतं तसं ज्यावेळी सकाळी संध्या करतो प्रातःसंध्या, त्या दशा पूर्वेकडे असल्या पाहिजेत. आता काही हे होतील पण आपल्या प्रमुख ज्या दशा आहेत त्या पूर्वेला असल्या पाहिजेत. आणि जेव्हा आपण सायं संध्या करतो त्या मुख कुठं असं उत्तरेला असलं पाहिजे. अर्घ्य मात्र पश्चिमेला दिलं पाहिजे, संध्याकाळी. सकाळी पूर्वेला दिलं पाहिजे, पण बसताना तोंड कुणीकडे गेलं पाहिजे, उत्तरेकडे गेलं पाहिजे. काय आता संध्या सुरू करताना गंध आणि भस्म, जे वैष्णव आहेत ते ऊर्ध्वपुंड वापरतात, जे शेवाईट आहेत ते त्रिपुंड वापरतात. ऊर्ध्वपुंड्रम त्रिपुंड्रम. ते त्रिपुंड्रमासाठी शास्त्र आहे की तुम्ही भस्म वापरावं. शंकराचे भक्त आहेत ज्यांचं कुलदैवत शंकर आहे त्यांनी भस्म वापरतात, तर ते स्मार्थ आहेत त्यांनी भस्म वापरावं. ते भस्म लावल्याशिवाय संध्या करू नये. तर भस्म विधी असतो तो पण मी सांगतो. भस्मविधी करावा आणि भस्म लावून मग संध्या सुरू करावी. कुठलाही जेव्हा शुभ कार्य करतो आपण तेव्हा भस्म लावूनच करावं. ते श्राद्ध तर्पण कुठलीही पूजा, कुठलीही असेल सत्यनारायण पूजा, कुठलाही होम हवन असेल तर गुरुजी येतात. गुरुजी तुम्हाला पहिल्यांदा भस्मविधी सांगतात आणि त्याच्यानंतरच तो विधी होतो. कुश म्हणजे आपण जेव्हा कुठलंही कार्य करतो तर त्यावेळी धार्मिक करण्यापूर्वी एक अनामिकेमध्ये त्याच्या ह्या बोटामध्ये एक दर्भ घालतो. ते अंगठी तयार करतात गुरुजी आणि ते घालतात. ते अत्यंत आवश्यक आहे. तर त्यामुळे मन वाणी आणि पवित्र राहते. त्याचं मन आणि वाणी पवित्र राहण्यासाठी आपण जेव्हा कार्य करतो त्यावेळी दुसरे कुठले विचार येऊ नयेत. ते बंधन असतं, मग ते आपण झाल्यानंतर मध्ये काढून ठेवू शकतो. तर कुश असावं. हे कुश कसं असतं की जर तुम्हाला जर कुश काही लोकांना कायमची संध्या करायची, त्यांना जर अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचं असेल तर दररोज कुशाची पवित्र करायला जमत नाही. तर तुम्ही ते सोनं, चांदी आणि तांबे या 3 धातूपासून पवित्र तयार करू शकता. त्याच्यामध्ये 16 भाग चांदी घ्यावी, 12 भाग आणि 10 भाग चांदी, 12 भाग आणि तांबे 10 भाग घेतला. आणि त्याची जर सोन्याची जर हे केली तारा, 2 तारा जर तुम्ही एकत्र हे केल्या आणि घेतली तर संध्या झाल्यानंतर काढून ठेवू शकता संध्याच्या ह्याच्यामध्ये. आणि ज्यावेळी संध्या करायची आहे त्यावेळी तुम्ही ते वापरू शकता. तर ते झालं कुश. अंबुपात्र, तर ह्याला अंबुपात्र म्हणतात आणि ह्याला पळी म्हणतात. ते अंबुपात्र सहसा आता ही जी संध्या उपासना आहे ही सूर्याची उपासना आहे. तर सूर्योपासना असल्यामुळे सूर्याचा जे धातू आहे तो तांबा आहे. तर तांब्याचं वापरणं हे सगळ्यात जास्त शास्त्रीय ह्याच्यामुळे त्याला वेटेज जास्त आहे. आणि हे तांब्यात असावं. पळी तर तांबे जास्तीच पाहिजे. आणि मग 2 तांबणं, हे एक तांबण छोटं तांबण ज्याच्यामध्ये आचमन करतो आपण. जेव्हा हे म्हणतो तेव्हा 4थ्यांदा आपण पाणी सोडतो, त्यामुळे आपलं उष्ट पाणी असतं. ते उष्ट हात धुवायसाठी पुन्हा पुढचा विधी उष्ट हाताने होऊ नये म्हणून ते आपण गोविंदाय नमः म्हणून पाणी सोडतो आणि नंतर पुन्हा पुढचा विधी करतो. तर ते उष्ट पाणी त्या तांबणात पडतं. तर ते तांबणात उष्ट पाणी पडू नये म्हणून आपण हे जे अर्घ्य द्यायला दुसरं एक साधारणपणे व्यवस्थित द्यावं वाटतं. तर अर्घ्य देताना हे काय आहे विधी की प्रत्येक संध्येचं पुस्तक तुम्ही जर बघितलं किंवा वेदांची भाषांतर केलेली पुस्तक बघितली त्याच्यामध्ये काय दाखवलं जातं ते चुकीचं दाखवलं आहे की तो माणूस समुद्रात किंवा नदीमध्ये आहे आणि तो असा अर्घ्य देतो. तुम्ही बघितलं असेल की संध्येचं कुठलं पुस्तक घेतलं ना तर त्याच्यामध्ये तो माणूस पाण्यामध्ये आहे आणि पाण्यातच अर्घ्य देतोय असं दाखवलं जातं. म्हणजे चुकीचं आहे. नियम असा आहे की पाण्यामधून पाण्यामध्ये देता येत नाही आणि जमिनीवर जमिनीवर देता येत नाही. तुम्ही जमिनीवर जमिनीवर देता येत नाही आणि पाण्यात पाण्यात देता येत नाही. त्यामुळे आपल्याला हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं सुरुवातीला, म्हणजे आपण बसतो तेव्हा थोडं पाणी टाकावं म्हणजे जमिनीवरून पाण्यात देतो. ज्यावेळी पूर्वेला जेव्हा आपल्या सकाळची संध्या आहे प्रातःसंध्या त्यावेळी अर्घ्य हे पूर्वेकडे असलं पाहिजे.
आणि जेव्हा संध्याकाळची संध्या आरोग्य हे पश्चिमाला दिलं पाहिजे, पण आपलं तोंड संध्या करताना मात्र उत्तरेकडे असं म्हणजे मग काय सांगितलं काय. आता हे जानवं आणि हे यज्ञोपवीत आणि शेंडी. आता ब्राह्मण म्हटल्यानंतर तुम्हाला आता तुम्ही न्यूज बघत असा की जानवं आणि शेंडी ह्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही आहे किंवा आम्ही असलं राजकारण करत नाही. त्यांचं काय झालं, हा उच्चारण केल्यामुळे काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. आज कुठं आहेत ते, हा संपले ते राजकारणातच संपले ते. त्यांचा पक्ष केला, सगळं केलं, सगळं तुमचं गतव्यवस्था निघून गेलेला आहे. फक्त उच्चार केला की आमचा हिंदू धर्म हा शेंड्या जाण्याचा नाही, ह्याचं उच्चारण केल्यामुळे झालेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, मी तुम्हाला नंतर सांगितलं. तुम्ही माझ्या घरी या, मी तुम्हाला सगळ्या सांगितलं कुणी कुणी काय काय केलं आणि त्यांना काय काय होणार आहे. मी ते पण हे केलं की या माणूसाला अटक होणार, जो हा होता शनीच्या देवात गेला आणि त्याला त्याने त्या मुलीला सांगितलं की तू घाल मी इथं, त्याला अटक झाली, प्रणव नाही का त्याला. तर तसं तुम्ही जर प्रमाद केले तर त्याची शिक्षा होणार आणि ती देवता तिथं बसलेली आहे. त्यामुळे सूर्य तुम्ही जर विनाकारण शेंडी आता अलीकडे शेंडी ठेवणे हास्यास्पद विषय आहे. तुम्ही शेंडी ठेवता, हां म्हणजे मी जेव्हा परदेश होतो तेव्हा शेंडी ठेवत होतो. मग काही लोकांनी मुसलमान विचारले हे काय हो, म्हणजे कोणी आहे, मी काही जास्त ठेवलो नाही. मग नंतर लोकांनी सांगितलं की हे का ठेवतात काय, मग तिने सांगितलं व्हेरी गुड वगैरे काय. तर आपलं महत्त्व आपण वाढवायचं असतं आणि आपण जर सांगितलं व्यवस्थित मी ब्राह्मण आहे, असं उच्च आहे, असं आहे तसं असं सांगितलं तर तो लोक ऐकणार नाही. पण सांगायचं आमच्या धर्मात असं आहे आणि ही आमची आज्ञा आहे आमच्या शास्त्राची, तुमचं जसं तुम्ही पाळता तसं आम्ही पाळतो. असं जर अतिशय आदरयुक्त जर भाषेत जर बोला ना तर लोक काही म्हणत नाही. तर जसं देवळा शिखर असतो की नाही, देवळा शिखर असतो म्हणजे कळस असतो, तसं हे देहमंदिर आहे आणि देहमंदिरावरती हा जो आहे तो कळस आहे, हे असणं आवश्यक. नंतर यज्ञोपवीत म्हणजे जानवं, आपण जानवे म्हणतो. तर हे द्विजाचे मुख्य लक्षण आहे. द्विज म्हणजे ज्याच्या जन्मानंतर ज्याची मुंज झालेली आहे, ज्याने यज्ञोपवीत धारण केलं आहे तो द्विज. तो द्विजाचे ते लक्षण आहे. म्हणजे जर जानवं घातलं असेल तर एक तर तो ब्राह्मण असावा, नाही तो क्षत्रिय असावा, नाही तो वैश्य असावा. हे 3 लोक पूर्वी जानवं घालत होते. आता क्षात्र निघून गेलेलं आहे, वैश्य लोक पण त्याकडे बघत नाहीत. पण नॉर्थमध्ये मी काही बघितलं की ख्रिश्चन लोक क्षत्रिय लोक जे आहेत ते म्हणजे राजस्थानमधले आणखीन UP-मधले जे असतात तर ते जानवं घालतात आणि वैश्य पण मुंजी करतात, आणखीन ते जानवं घालतात. तर ते आपल्याकडं सगळं ते प्रॉब्लेम झालेलं आहे. म्हणजे पुरोगामी म्हणजे ब्राह्मणांना विरोध म्हणजे पुरोगामी, ब्राह्मण लोकांना विरोध करणे म्हणजे पुरोगामी असं हे विचार झालेला आहे. ते सोडून द्या. तर यज्ञोपवीतावर 3 यज्ञोपवीत जे असतं ते किती लांब असतं तर 96 अंगुळ असतं. श्रीरामचंद्रांची उंची रामायणात दिली आहे ती 96 म्हणजे 96 अंगुळ उंच होते. ते आत्ताचं युग नाही आहे, ते त्रेतायुग होतं. त्रेतायुगामध्ये त्यांची उंची तेवढी होती, म्हणजे एका नाळा झाडा एवढी ते उंच होते. तर यज्ञोपवीतम परमम पवित्रम, आता आपण जो मंत्र म्हणला यज्ञोपवीत अतिशय पवित्र. त्यामुळं बाजारात जे मिळतं जानवं ते एक जानवं द्या, मग तो जोड देतो, नंतर पुन्हा वाचपुरू म्हणून ते ठेवायचं आणि नंतर ते पटकन घालायचं, आणखी पूजा करायची. किंवा दुसऱ्या कोणी तुम्ही ब्राह्मणाचं जानवं का घालत नाही असं विचारत नाही म्हणून जानवं असं करत नाही. तर माझ्याकडे अभिमंत्रित करण्याची मी प्रोसिजर पण संक्षिप्त केलेली आहे. तर ती करून तुम्ही आरामशीर जानवं घालू शकता, त्याला काही दोष येणार नाही. तर अभिमंत्रित करून जानवं असेल तर ते जानवं होतं म्हणजे यज्ञोपवीत होतं. मग ते यज्ञोपवीतम परमपवित्र म्हणू शकतो. असं नुसता तो दोरा नाही आहे. तर ते त्याच्यावरती का तर आपण जेव्हा अभिमंत्रित करतो तेव्हा त्याच्यावरती 3 वेद आहेत, 3 देव आहेत, नंतर 3 अग्नी आहेत. त्या अग्नी कुठले, आहावरी अवसथ्य दक्षिणाग्नी जे अग्निहोत्र करतात तर ते 3 टाईपचे अग्नी असतात. म्हणजे मंत्र, दिशा आणि प्रतिष्ठापना म्हणजे कॉन्सिक्रेशन. प्रतिष्ठापना म्हणजे कॉन्सिक्रेशन. हे 3 जसे तुम्ही मंत्र म्हणतात तसं अग्नी एकच असतो, पण अग्निनारायण जे आहे ते जसे मंत्र म्हणतात आणि त्याची दिशा जशा बदलतात आणि प्रतिष्ठापनाचे मंत्र जे बदलतात तसा तो आवाहनीय, अवसथ्य आणि दक्षिण अग्नी होतो. तर त्याच्यावरती 3 अग्नी असतात. 3 ऋण म्हणजे पितृऋण, देवऋण, ऋषीऋण आणि 3 लोक असतात, पृथ्वी, पाताळ, स्वर्ग. हे 3 लोक असतात. त्या लोकांची वस्ती असते. त्यांच्या गाठीवर 3 मात्रा नाद म्हणजे ओंकार असतो आणि गाठीच्या टोकावर गायत्री देवी विद्यमान असते. त्यामुळे गायत्री मंत्र करताना जेव्हा सकाळची असते तेव्हा बेबीपाशी जाणं, नाभीपाशी घ्यावं
आणि ती जी टोकं आहे ती त्या नाभीकडे असावीत. जे तिथं मणिपूर चक्र आहे तिथं 72,000 ॲस्ट्रल झोन पास होत असतात. तर त्या तिथं जर गेलं तर तिथं तो जो आकार आहे तो मणिपूर चक्रात सूर्यासारखाच आहे. सूर्यातनं त्या मणिपूर चक्रामधनं 72,000 ॲस्ट्रल झोन पास झाले असतात. त्याच्यावरती आपल्या बॉडी सभा पूर्ण चय अवलंबून आहे. तेव्हा पहिल्यांदा जेव्हा संध्या करतो तिथलाच आपल्या नाभीतला सूर्य आहे तिथं दाखवून गायत्री मंत्र म्हणला की तो त्या गायत्री इज रिसाइडिंग ऑन दॅट पर्टिक्युलर टिप ऑफ द यज्ञोपवीत. त्यामुळे त्याचं फार महत्त्व आहे. ओंकार असतो आणि टोकावर गायत्री देवी, त्या टोकावरती मात्र गायत्री देवी विद्यमान असते. त्यामुळे देवतांचे सानिध्य प्राप्त होते. यज्ञोपवीत व शिखाग्रंथी शेंडीशिवाय केलेली सर्व कार्ये निष्फळ होतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही शेंडी ठेवायचा प्रयत्न करा. म्हणजे शेंडी जर ठेवली तर म्हणजे मुक्त केशच्च नाचा मेल देवाद्यर्चांच वर्जयेत. म्हणजे घरामध्ये ज्या पूजा असती किंवा मंगल कार्य असतं त्यावेळी बायकांनी सुद्धा केस मुक्त सोडू नयेत. आणि मग पुरुषांना त्या मुभा आहे का तर आपली शेती शिखाबंधे चामुंडय पराजिते असं आसनविधी म्हणलेलं आहे. तर कायम शिकाई बांधलेली असली पाहिजे घट्ट आणि मग ती व्यवस्थित होती. कारण की मुक्त केशच्च नाचा मेळ देवाद्यर्चांच वर्जयेत. देवादेवची काय कार्य आहेत म्हणजे पितृकर्पण आणि देवांचं कार्य आहे ती कुळाचार आहे. त्यावेळी आपली जी शेंडी आहे ती बांधली असलेली पाहिजे हे बघावं. आणि शेंडी ठेवायला हरकत नाही. शेंडी तुम्ही ठेवून बघा. मी पहिल्यांदा शेंडी ठेवत होतो तर मला विचारायचे की हे काय आहे किंवा असं आहे. तर मी आधी लोकांना म्हणजे सांगायचं उत्तर की कोणी आहे. पण नंतर लोकांना मी महत्त्व सांगितल्यानंतर आमचे सगळे जे लोक होते ब्राह्मण वर्ग ते शेंडी ठेवायला लागले. आणि आता नंतर विचार बंद झालं. आणि नंतर मग संध्या सुरू झाली. शेंडी संध्या सुरू झाली. सगळ्यांना अत्यंत पॉझिटिव्ह इफेक्ट आले. तर आता आपण हे माझं हे झालं. आता आपण संध्या कशी करावी संक्षिप्त संध्या त्याचा विचार करूया. हां हां आता एक आहे की ही संक्षिप्त संध्या म्हणजे काय तर आपण जर संध्या करायला लागलो तर त्याच्यामध्ये जवळजवळ 21 स्टेप्स आहेत. म्हणजे भस्म धारण विधी सोडला तर आचमन, द्विराचमन, प्राणायाम, प्रथम मार्जन, द्वितीय मंत्राचमन, द्वितीय मार्जन, अर्घ्यप्रदानम, आसनविधी, करन्यास, हृदयन्यास, गायत्री ध्यानम, गायत्री जप, उपस्थानम, दिग्बंधनम, प्रदक्षिणा, अभिवादन, विसर्जनम, ईश्वरार्पण आणि द्विराचमन. तर ह्या सगळ्या जर स्टेप जर बघितल्या तर 21 स्टेप्स आहेत. आणि तर त्यातली मधली जर आचमनं जर बघितली तर त्या 28 स्टेप्स होतं. आता आपण सकाळी जेव्हा नोकरीला जातो तेव्हा हे सगळं पूजा अर्चा सगळं करून म्हटल्यानंतर साधारणपणे 15 ते 20 मिनिट लागतात. आणि सगळे मंत्र पाठ होणं पण अवघड आहे. लहान मुलांना तर पाठ होणं जरा थोडंसं मे महिन्यामध्ये करून घेतलं तरी ते करतील असं नाही. तर मी सांगितलं होतं जेव्हा येताना की स्त्रियांनी पण म्हणजे महिलांनी पण यावं. कारण की आपल्या घरामध्ये आपण तर बिझी असतो लौकिक कार्यामध्ये नोकरी करत असतो, धंदे करत असतो, बिझनेस करत असतो. तर त्याच्यामध्ये बायकांचा बघत असतो की संध्या केली का नाही मुलांना हे तर चेक करावं. संध्या केलीस का आणि सांगावं की आमच्या घरी तर असं होतं की संध्या आणि सूर्यनमस्कार केल्याशिवाय जेवणच नाही. संध्या केलीस का सूर्यनमस्कार घातले का मग तुला जेवण मिळणार. तर मी संध्या केलेली आहे, सूर्यनमस्कार घातलेले, आता मला जेवायला द्या आम्ही सगळं सांगायचो. त्यामुळं जी हे होती हळूहळू इफेक्ट शनै तुम्हाला इफेक्ट दिसायला लागतात. तर असं म्हणलेलं आहे की अकरणात मंद करणे श्रेयः, अकरणात मंद करणे श्रेयः. म्हणजे आता तुम्हाला एवढी मोठी संध्या जमणार नाही आहे मग संध्या बंद करावी का नकोच असं नाही. अकरणात मंद करणे श्रेय म्हणजे थोडं मंद जर केलं तर ते श्रेयस्कर असतं. तर त्यासाठी अतिशय कमी स्टेप असलेली जी 10 वेळा किंवा 28 वेळा जर गायत्री मंत्र म्हणला तर ती 5 ते 6 मिनिटात पूर्ण होते. आणि त्याला अजिबात कुठलाही दोष नाही. जितकी पूर्ण संध्या केल्यानंतर जेवढं फळ मिळतं तेवढंच फळ ह्या संध्याने मिळतं. अशी संध्या संक्षिप्त संध्या प्रोसिजर आहे, पद्धती आहे. तर ती मी तुम्हाला हळूहळू सांगतो. ज्याला करायची आहे त्याने करू शकता. ती स्टेप माहिती मी सांगतो. चालेल मी आता संक्षिप्त संध्या पद्धती सुरू करतो. पहिली स्टेप जी आहे ती आचम्य
अचम्य वाटलास तुम्ही करा, जर माहिती असलं करू नका, मी फक्त सांगतो तुम्हाला आणि म्हणजे मग वेळ जाणार नाही आपला, 15 मिनिटात आपलं हे सगळं संपत. तर अचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः. मग 3 वेळा पाणी आपण घ्यायचं आहे. ते पाणी कसं घ्यायचं आहे तर ज्यावेळी आचमन करताना हे पितृ बोट आहे, तर हे बोट इथं ठेवायचं. हे तीर्थ जे आहे ते पितृतीर्थ आहे, त्यामुळे आपण जेव्हा तर्पण करतो इथनं असं पाणी घेऊन या ह्याच्यावरनं ते पितृला मिळतं. तर हे आपल्याला इथं ब्लॉक करायचं आहे. मग ही ओंजळ अशी करायची अशी, म्हणजे हा जो अंगठा आहे ह्याच्यावर दाबला तर ते उघडत नाही, मग ते पितृ जे जे हे आहे ते बंद होतं. आणि मग इथं देवतीर्थ आहे आणि इथं ब्रह्मतीर्थ आहे. तर ब्रह्मतीर्थावरनं हे पाणी जेव्हा घेतात, आता पाणी किती घ्यायचं आहे आणि पळीच का, चमचा का नाही, हा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. तर ही जी पळी आहे त्याच्यामध्ये आपो नारायण, आपो म्हणजे पाणी, तर पाणी म्हणजेच नारायण आहे आणि पाणी हे जीवन आहे आणि आपल्याला पालन पोषण करणारा विष्णूच आहे. त्यामुळे हे आपो नारायण म्हणजे विष्णू झाले आणि त्यांचा हा शेषनाग आहे. तर हे शेषनाग आणि इथं पाणी आहे. आणि मग आपण जेव्हा पाणी घेतो, मोठी बळी अशी वाटीवर का गेली नाही आहे, तर ती का गेली नाही तर त्याचं हे आहे की ते पाणी पसरून पितृ तीर्थापर्यंत जाता कामा नये. आणि त्यामुळं शास्त्रात आता संध्याचं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की एक उडीद घ्यायचा आणि उडीद ठेवायचं इथं आणि तेवढं पाणी घ्यायचं काय. मग ते जेवढं पाणी येतं, आता लहान मुलांचे हात थोडे लहान असतात, तर उडीद घेतला आणि त्यात जर पाणी घातलं ते किती होतं, ते साधं एवढंच होतं. तेवढंच पाणी घ्यायचं आहे. उगीच 2-2 पळ्या किंवा मोठी पळी, आता समजा एखाद्या ह्यानं जर मोठी पळी जर घेतली असेल उपयोग नाही. आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं आहे की जिथं हे तीर्थ टच होणार नाही. आणि नंतर ते पाणी हे ब्रह्मतीर्थ आहे, तर त्या ब्रह्मतीर्थावरनं डायरेक्ट आपल्या जिभेवर आलं पाहिजे. पाणी जिभेवर आलं पाहिजे, दाताला लागता कामा नये आणि ते डायरेक्ट आत गेलं पाहिजे. तर आचमनामुळं काय होतं, अंतर इंद्रिय शुद्ध होतात. कृती करायची आहे का तुम्हाला? कृती करायची आहे? करायची आहे? हां मग करा. आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. हे तसं ठेवायचं. या देवतीर्थावरनं खाली जातो, म्हणजे तुमचा हात धुतला जातो, उष्टा राहत नाही. मग पुन्हा द्विराजम्य म्हणजे पुन्हा आचमनामध्ये पुन्हा एकदा ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. ओम आता पुढचं मग 24 नाव आहेत ना, की त्यातली पुढची जी गोविंदांच्या पुढचं म्हणजे ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. आता हा म्हणजे आचमन म्हणजे आपण द्विराचमनच करतो, म्हणजे एकदा पाणी 3दा पाणी सोडतो, पुन्हा घेतो, पुन्हा 3 वेळा पाणी प्राशन करतो आणि पुन्हा सोडतो. त्याच्यानंतर 24 हे द्विराचमन झालं. म्हणजे आचमन तिथं लिहिले ते द्विराचमनच करायचं आहे, म्हणजे 2दा हे करायचं आहे. आता प्राणायाम. तर प्राणायामे विनियोग हा. आता याच्यामध्ये प्राणायाम हे बऱ्याच प्रकारचे आहेत. कपालभाती आहे, भस्त्रिका आहे, ओंकार आहे, हे बरेचसे प्राणायाम आहेत. पण इथं जो संध्यावंदनम करताना जो प्राणायाम दिला आहे तो अनुलोम विलोम दिला नाही. त्याचं कारण की त्याची अनुलोम विलोम केल्यानंतर तुमची ब्रह्माशी कॉन्टॅक्ट येतो. जेव्हा तपस्या करताना जितका तुम्ही अनुलोम विलोम कराल तेवढं तुमचं मेडिटेशन त्या प्राणायामानंतर जास्त होतं. तुमचं मन म्हणजे काय? व्हॉट इज मन?
ग्रुप ऑफ थॉट्स. मन हे काय अवयव नाही आहे किंवा इंद्रिय नाही आहे. तो पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रियांचा जो लीडर आहे तो मन आहे. पण मन म्हणजे काय? ग्रुप ऑफ थॉट्स. मग ते ग्रुप ऑफ थॉट्स म्हणजे हजारो विचार तुमच्या मनात येऊ शकतात. तर अनुलोम विलोम केले की ते मन शांत होतं आणि त्या मनाचं रूपांतर होतं चित्तामध्ये. म्हणून म्हणलं काय जातं, पूर्वीने सांगितलं की संसाराचं लग्न केल्यानंतर संसार मनानं करावा. बरीच व्हरायटी असावी. संसार मनानं करावा, पण पूजा मात्र करताना संध्या करताना मात्र ते एकवटलं की त्याचं होतं चित्त. तर पूजा चित्तानं करावी, म्हणजे भरकटून देऊ नये. जे भरकटलेलं मन जेव्हा एकाग्र होतं तेव्हा ते चित्त होतं. आणि ते चित्तानं पूजा करावी आणि संसार मात्र मनानं करावा. तिथं चित्त बघू नये. मला चित्त आहे नंतर असं नको तसं नको. तुम्ही फ्री, तुम्ही जे काय असेल ते व्हरायटी इज अ स्पाइस ऑफ अवर लाईफ. यू कॅन एन्जॉय, बट वाईल डुईंग संध्यावंदनम यू शुड कॉन्सन्ट्रेट, यू शुड मेडिटेट. दॅट इज अ मेसेज. आता प्राणायाम करताना उजव्या नाकपुडीने श्वास आत घेऊन तो डाव्या नाकपुडीने सोडणे. काय? उजव्या नाकपुडीने श्वास आत घेऊन तो डाव्या नाकपुडीने सोडणे. मग डाव्या नाकपुडीने श्वास आत घेऊन उजव्या नाकपुडीने सोडणे, त्याला अनुलोम विलोम म्हणतात. तर पहिल्या प्रकारामुळे, पहिला जो आहे की उजव्या नाकपुडीने आत घेणे आणि डाव्याने सोडणे, ह्याच्यामुळे काय होतं, आपले 3 का सांगितले, टोटल 16 करायचे आहेत आपल्याला. परंतु पहिल्यांदा केल्यानंतर काय होतं, तर पहिल्या प्रकारामुळे समोरच्यावर हुकूमत गाजवायची शक्ती वाढते. ते तर पाहिजे. समोरच्यावरती हुकूमत जर करायची असेल तर हा प्राणायाम केला तर ती वाढते. तर दुसऱ्याने काय होतं, तर स्वतःवर हुकूमत गाजवता येते. म्हणजे आपले जे विचार आहेत ते दाबता येतात. म्हणजे तुमच्या बाकीच्या लोकांचा तुम्ही शांत करू शकता आणि स्वतःला शांत करणं फार महत्त्वाचं आहे. तर ते दुसरा प्राणायाम जो आहे म्हणजे डाव्या नाकपुडीने घेणे उजव्याने सोडणे, त्याच्यामुळं स्वतःवरती कंट्रोल होतो. तर पवतास्मी म्हणजे गीतेमध्ये काय लिहिलं, आता आचमन झालं, आपण आंघोळ केली पहिल्यांदा. आता बघा, आंघोळ केली, दात घासले, पहिल्यांदा दात घासले उठल्यानंतर, नंतर मग आंघोळ केली, काय झाली, बाह्यशुद्धी झाली, साबण लावला, चांगली आंघोळ केली, बाह्यशुद्धी झाली. आता अंतरशुद्धी आपण काही विचार केलेला नाही आहे. अंतरशुद्धी म्हणजे काय, आचमन, आपली जी इंद्रिय आहे ती स्वच्छ झालेली आहे. तर आपण जेव्हा भगवंताचं नाव घेतो तर भगवंताचे नाव घेतं, हरिते येथे हरिही, हरी जो आहे तो पापांचा हरण करतो. हरी हरती पापानी, म्हणजे हरी हे पापांचं नाश करतो. त्यामुळे आपण ती 24 नावं भगवंताची काय, विष्णूंचीच काय, तर हरी हरती पापानी. त्यामुळे आपली पाप नष्ट झाल्यामुळं शुद्धी होती. त्यामुळे आचमन हा प्रकार झाला पहिला. थोडीशी शुद्धी आणखीन राहिलेली आहे, तर ती श्रीकृष्णाने काय सांगितलं आहे की पवतास्मी म्हणजे मी पवित्र करण्याच्यामध्ये वायू आहे. सगळ्यात पवित्र करणारा आहे तो वायू आहे. त्यामुळे आपण जे प्राणायाम करतो त्या वायूमुळं आपली जी राहिलेली शुद्धी आहे ती पूर्ण होते. प्राणायाम झाला. तर प्राणायाम करत असताना 3 विभाग आहेत. एक म्हणजे पूरक, कुंभक आणि रेचक. आता आम्ही बघितलं की साऊथमध्ये पण बघितलं किंवा नॉर्थमध्ये पण बघितलं, प्राणायामे विनियोगा झालं. तसं नाही. त्यामध्ये पूरक श्वास आत घेणे, कुंभक घेतलेला श्वास आत रोखून धरणे आणि रेचक विरुद्ध नाकपुडीने श्वास बाहेर सोडणे. ज्या घेतला आहे ना ते विरुद्ध नाकपुडीने बाहेर सोडायचं आहे, ते लक्षात ठेवलं पाहिजे. तर पूरक, कुंभक आणि रेचक यांचे प्रमाण कसे असले पाहिजे, तर एक ज्या श्वास घ्यायला लागतो समजा एक भाग, तर त्याच्यापेक्षा कुंभक हा 4 पट पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा गायत्री मंत्र म्हणतो ओम भः ओम भवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम रत्नम ओम तसं, तर तो पूर्ण गायत्री म्हणून आपण ज्योती प्रसन्न सर्वम हे करायला म्हणून 4 पट. म्हणजे आपण जो श्वास घेतला आहे एक प्रमाण घेतलं आहे तर त्याच्यात 4 पट प्रमाण हे कशाचं पाहिजे, कुंभकाचं पाहिजे. आणि रेचकाचं प्रमाण पाहिजे 2. श्वास घेतल्यापेक्षा सोडायचा, हळू सोडायचं आहे, एकदम फुसकन सोडायचं नाही आहे. जसे टायरमध्ये हवा जाते तसं सोडायचं नाही. तर तो प्राणायाम व्यवस्थित होतो. अनुलोम विलोम त्याचं ते प्रमाण आहे, प्रत्येक गोष्टीत प्रमाण घालून दिलेलं आहे. त्यामुळे हे प्रमाण जर पाळलं तर तो व्यवस्थित शास्त्रसंमत शास्त्रविहित आपल्याला करायचं आहे. संक्षिप्त संध्या असली तरी शास्त्रसंमतच होणार आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मी हे तुम्हाला हे सांगितलं की जेव्हा आपण श्वास घेतो
बरोबर झापड झाली. तर त्यामुळे आत गायत्री मंत्र म्हणतात. ह्याच्यामध्ये मी सांगितलं की प्राणायाम झाला. प्राणायाम करायला लागतो तुम्हाला. पुढची स्टेप जाऊ त्यांना गो आहे. तर संकल्प पहिल्यांदा सुरुवात जी करायची आहे तो अंगठा इथं लावायचा ह्याला आणि डाव्यानंच घ्यायचं. एक सायकल करूया आपण आधी हे करूया नंतर मग एक सांगतो तुम्हाला ते हे करतो मी काय लिहिलंय. चुकी सांगायला नको. चुकी सांगणं हा मोठा प्रमाद आहे. त्यामुळे मी लिहून आणले. प्रणवस्यपासून प्राणायाम विनियोगा येथेपर्यंत सर्व मंत्र म्हणावा. काय प्राणायाम केल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो त्यावेळी मग उजव्या हाताच्या 5ही अंगुल्यांनी नाकास्पर्श करावा. आधी नाकास्पर्श करावा. त्यात उजव्या नाकपुडीने अंगठा म्हणजे उजव्या नाकपुडीकडे अंगठा आणि डाव्या नाकपुडीकडे बाजूला बाकीची बोटे असावी. आलं का? ही बाकीची बोटे इकडे असावी काय. किंवा करंगुली किंवा अनामिकी करंगुलीची जवळची बोट ही दोन्ही बोटे धरावी. मग उजव्या नाकपुडीवर अंगठा दाबून ठेवावा. दाबून ठेवला. मग श्वास कुठून घ्यायचा आहे? डाव्याने घ्यायचा आहे. म्हणजे पहिला जो प्राणायाम आहे आपला हॅलो हां तर दाबली ही इथं म्हणजे उजव्यानं सोडायचं आहे. नाही लग्न ते गुरुच्या ते बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलं आहे की ही जी 4 बोटं आहेत म्हणजे पूर्ण 5ही बोटं लग्न झालेले वापरायचे आहेत. परंतु जो ब्रह्मचारी आहे त्यानं फक्त अंगठा वापरायचा. तर अंगठा प्रणाम तेच आहे. फक्त ब्रह्मचारी जो आहे त्यानं ही त्याला जबाबदारी कमी आहेत ना. त्यानं हे असं केलं चालतं पण अंगठा फक्त वापरायचा असा. पण जे ज्यांनी लग्न झालेले त्यांनी ही बोटं वापरायची. आलं लक्षात तुझं? पण डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत ओढून घ्यावा आणि आत घेतल्या श्वास धरून ठेवावा. श्वास कोंडलेला असताना ओम भू हो असंपर्यंत भूर्व स्वरोमपर्यंतचा सर्व मंत्र म्हणावा. एकदा म्हणायचं. तुम्ही 3 वेळा म्हणू शकत नाही. एकदा श्वास घेतला की 3 वेळा म्हणू शकत नाही. तो श्वास असं 3 वेळा करायचं. मंत्र एकदाच म्हणायचं आपल्याला. 3 वेळा ती कृती करायची. तर ही दिवसा काढून साधारणपणे ब्राह्मणानं 16 प्राणायाम करावे. म्हणजे प्रातःसंध्या 3, मध्याह्न संध्या 3, सायं संध्या 3, तर 3 9 झाले. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा पूजा करता किंवा आचमन करता किंवा पूजा करता पण संकल्प सोडता ना त्यावेळी असे संध्याकाळी आपण उपासना करतो आरती करतो त्यावेळी आपण आचमन करतो. त्या साधारणपणे सगळे मिळून 16 प्राणायाम व्हावेत अशी जाणकारांची आणखी शास्त्रकर्त्यांची आज्ञा. तर ती करावी. आता प्राणायाम झाला. संकल्प कोणतेही धार्मिक कृत्य करण्यापूर्वी मी हे कृत्य अमुक एका फळासाठी करतो आहे असे म्हणून उजव्या हातातले पाणी तामणात सोडावे. याला संकल्प सोडले म्हणतात. संकल्प म्हणजे काय? कल्पना. संकल्पाचा धातू कुठला आहे? कल्पनेतनं तो संकल्प आलेला आहे. म्हणजे माझी कल्पना अशी आहे की मला असं मिळावं, माझी मुलगी पास व्हावी, माझा मुलगा व्हावं, माझ्या मुलाचं लग्न व्हावं, सून यावी, हा मी संकल्प करत आहे. म्हणजे माझी जी कल्पना आहे ती कल्पना प्रत्यक्षात उतरावी म्हणून जे केलेलं जे आहे भगवंताला मागणी त्याला म्हणतात संकल्प. संकल्प दुसरा अर्थ आहे की एक अर्थ म्हणजे की ही मागणी आहे ना की धार्मिक कृत्य करण्यापूर्वी मी हे कृत्य करून एका फळाची मागणी करतो ह्याला संकल्प म्हणतात. दुसराचा अर्थ काय आहे? प्रतिज्ञा. की मी हे अमुक ब्रह्मकर्म समारमे. हे संध्या ब्रह्मकर्म आहे. हे काही कुठलंही काम्यकर्म नाही आहे. मग त्याचा संकल्प काय असणार? ब्रह्मकर्म समारमे. पितृतर्पण कर्म समारमे असं नीतीच्या वेळी म्हणतो. तर तो संकल्प तसा आहे. संकल्प आहे तर माझ्याकडून घडलेल्या पातकांची निवृत्ती होऊन आता संध्येमधला जो संकल्प आहे त्याचा अर्थ काय आहे? मामो पात धृतक्षद्वारा म्हणले की नाही.
मामोपात दुर्तक्षाद्वारा माझ्याकडून घडलेल्या पातकाची निवृत्ती होऊन परमेश्वराची कृपा व्हावी म्हणून मी प्रातः किंवा सायं संध्येची उपासना करत आहे. हा संकल्प झाला संध्येचा. मामोपात दुर्तक्षद्वारासी परमेश्वर प्रीत्यर्थम ममोपात दुर्तक्षद्वारासी परमेश्वर प्रीत्यर्थम प्रातः संध्यामुपाशिष्ये. तर प्रातः संध्या घ्यावं. मग अर्घ्यप्रदानम, सूर्याला अर्घ्य जे द्यायचं आहे ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर अर्घ्यप्रदानम, आता याच्यामध्ये आता आपली शुद्धी झाली. आता शुद्धी झाल्यानंतर शरीर शुद्धी झालं, अंतर्बाह्य शुद्धी झाली, मग आपण सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पात्र झालो. ते आपलं ऋण आहे, जे आपली कृतज्ञता आहे की आपल्याला सूर्याने एवढं दिलेलं आहे की आपलं जीवनच सूर्यामुळे आहे. अन्न धान्य हे जे आपण पेट्रोल डिझेल वगैरे सगळं जीवाश्म त्याच्यावर दिलेलं आहे. इव्हन आपली हायड्रोइलेक्ट्रिसिटी सुद्धा पाणी वरती उचलल्याशिवाय खाली कसं येणार, आणि हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर प्लांट कसं येणार, सगळं जे काय आहे ते सूर्याचंच आहे. तर सूर्याला आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हे अर्घ्य देत असतो. तर त्यामुळं गायत्री मंत्र म्हणावा. ओम भूर्व स्वादस्स वैण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो प्रचोदयात् श्री सूर्याय इदमर्घ्यं दत्तं मम. तर 3 अर्घ्य द्यायची आज्ञा आहे. परंतु जर आपलं संध्या कर्म जर समजा डिले झालं, उशीर झाला, तर काय करायचं, तर एक प्रायश्चित्त म्हणून एक अर्घ्य जास्त द्यावं. म्हणजे टाईम लॅप झालेला असतो की नाही त्याचं परिमार्जन आहे. तर एक अर्घ्य जास्त द्यावं. आलं का? एक समजा तुम्ही आता कुठून तर आलाय 10पर्यंत रात्री संध्या घेत चालते. 10 नंतर करू नये. वेदमंत्र 10पर्यंत चालतात. 10पर्यंत वेदमंत्र म्हणले तर काय करते, फक्त सौसूक्त जे आहे ते फक्त सूर्यास्तानंतर म्हणू नये. त्यामुळे ते एक सोडलं तर बाकीचे मंत्र ऋग्वेद वगैरे सगळं तुम्ही सूर्यास्तापर्यंत म्हणू शकता आणि रात्री 10पर्यंतचं पठण करू शकता. तर अर्घ्य देऊन, अर्घ्य जे द्यायचं आहे ते सकाळी द्यायचं आहे, संध्याकाळी द्यायचं आहे. तर 10पर्यंत रात्री तुम्ही अर्घ्य देऊ शकता. मग आता टाईम लॅप झालेला आहे, सकाळचं आहे. संध्येचा टाईम जो अर्धा तास आहे त्याच्यामध्ये तुमची संध्या झालेली नाही आहे. तर तुम्ही समजा 2 तासांत केलेली आहे काही कारणामुळं, किंवा संध्याकाळी तुम्ही ऑफिसमध्ये उशीर आला आहे, तर संध्या न केलेलं झोपू नका. संध्या करा आणि मग जेवण करा. तर तुम्ही संध्या केल्यानंतर त्यावेळी एक अर्घ्य जास्त द्या, त्याचं ते प्रायश्चित्त होतं. पण दररोज असं करू का, जेव्हा टाईम आहे बातम्या बघत बसायचं करू म्हणून तसं मग ज्यावेळी संध्या झाली बातम्या सारख्या परत सांगत असतात. ते त्यांना टी आर पाहिजे असतो, त्यामुळं बातम्या परत सांगत असतात. त्या बातम्या त्याच वेळी ऐकाव्यात असं काही नाही आहे. संध्या मात्र बुडवू नये. ज्यावेळी आपला टाईम आहे त्या संध्या आपली वेळेतच झाली पाहिजे आणि अर्घ्य व्यवस्थित बसलं पाहिजे. तर अर्घ्य कसं होतं की आपण अर्घ्य देतो. अर्घ्य देण्याचं हे असं आहे की सूर्यावरती निगेटिव्हिटीचा आक्रमण होत असतं आणि आपण ब्राह्मण ज्या संध्या अर्घ्य देतो, कुणीही म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय हे जेव्हा अर्घ्य देतो तर त्या निगेटिव्हिटी निघून जाते. काय जी निगेटिव्हिटी निघून जाते तर ती ही पुत्र कोणाचे आहे, तर ते ब्रह्माचे पुत्र आहेत. हे लक्षात बघा, म्हणजे हे लक्षपूर्वक ऐका की ते जे पुत्र आहेत ते ब्रह्मपुत्र आहेत, ब्रह्माचे पुत्र आहेत. त्यामुळं आपल्याला ज्यावेळी आपण ते अर्घ्य देतो त्या ब्रह्महत्येचं पातक लागतं. ब्रह्महत्येचं पातक लागतं, लक्षात ठेवा. त्यामुळं ते पातक जर काढायचं असेल तर पुढचा मंत्र आहे ओ, म्हणजे आपल्याला पाणी घ्यायचं आणि ते पाणी आपल्या क्लॉकवाईज प्रदक्षिणा करायची आणि ते फिरवायचं. म्हणजे असा ओम असा असो वा असा आवादित्यो ब्रह्म, म्हणजे ते पातक निघून जातं. आणि त्याच्यानंतर एक पाणी घ्यावं, बसावं आणि ते अपवित्रो पवित्रो भव, हा एक मंत्र मी घातलेला नाही पण एक तुम्ही किती शुद्धीसाठी मार्जन करून घ्यावं. अपवित्रो पवित्रो भव. मग पुन्हा आचमन करावं, पुन्हा शुद्धी. आपण ब्रह्महत्या केलेली आहे आणि आपण ते त्याचा परिमार्जन पण केलेलं आहे, पण पुन्हा शुद्धी. मग आचमन, प्राणायाम करावा, जो वरती दिलेला आहे विराजमन आणि प्राणायाम करावा. त्यात प्राणायाम सांगत नाही, प्राणायाम तोच रिपीट आहे. आणि नंतर मग गायत्री मंत्र म्हणावा. गायत्री मंत्राचं आवाहन, गायत्रीला आवाहन करावं. या संध्येमध्ये काय आहे, आवाहन, प्रतिज्ञा मी करतोय, प्रतिज्ञा, आवाहन, जप आहे, अर्घ्य आहे आणि भक्ती आहे. अशा सगळ्या गोष्टींचा समन्वय, कर्म उपासना
आणि ज्ञान हे तिन्ही गोष्टींचा समन्वय या संध्येमध्ये आहे, म्हणून संध्येला फार महत्त्व जास्त आहे. तर आचमन करावे, प्राणायाम करावा आणि गायत्री मंत्र करण्यासाठी गायत्री ध्यानम. आता जर पूर्ण संध्या बघितली तर त्याच्यामध्ये 2 मंत्र वेगळे आहेत. सकाळच्या प्रातःसंध्येला वेगळे आहेत आणि संध्याकाळी संध्येला वेगळे आहेत. पण इथं जो कॉमन मंत्र घेतला आहे संक्षिप्त संध्येमध्ये, अगच्छ वरदे देवी जपे मे सन्निधो भव गायन्तन्त्रायसे यस्मात् गायत्री त्वं तदा स्मृता गायत्री जपमहं करिष्ये. गायत्री मंत्र सकाळी उभं राहून म्हणावा आणि संध्याकाळी बसून म्हणावा. ऋग्वेदी आणि यजुर्वेदानी बसून म्हटलं चालतं. दोन्ही वेळा आरोग्य पण बसून द्यायला चालतं आणि बसून म्हटलं चालतं. त्यामुळे साधारणपणे आरोग्य हे उभारूनच द्यावं शक्यतो. आणि गायत्री मंत्र संध्याकाळी बसून म्हणू शकता, सकाळी मात्र उभारूनच म्हणला पाहिजे काय, अशी शास्त्रांची आज्ञा आहे. तर ईश्वर आता किती गायत्री मंत्र करावा, आता गडबडीत असतो तर मिनिमम संख्या दिलेली आहे. काय मिनिमम संख्या 10 दिलेली आहे. 10 करा. त्याच्यानंतर 28, जर तुम्हाला वेळ असेल 28 करा, किंवा दररोज 28 करायला हरकत नाही. 28 नंतर मात्र 108 केला तर फार उत्तम. काय पण अकरणात मंद करणे श्रेय, न करण्यापेक्षा 10 मंत्र तर म्हणावा. 10 मंत्र म्हटलं तरी तो चालतो. म्हणजे मिनिमम संख्या 10 दिलेली आहे. 10 करून जावं. आणि मग आता गायत्री मंत्र झालं. ईश्वरपण म्हणजे ईश्वराला अर्पण करणे, तर ते तो ह्याच्यातलाच आहे मंत्र विष्णू सहस्रनामातला. ओम नमो तदंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाख्युर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारणे नमः. हे ईश्वराला नमस्कार करणं आहे, परमात्म्याला. मग त्याच्यानंतरची मात्र महत्त्वाची गोष्ट आहे की आपण कोण आहोत. आता बघू आपण, तुम्ही काय विचार करा की आपण कोण आहोत, आपलं गोत्र काय आहे, आपलं प्रवर काय आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आपल्याकडं अशी पद्धत आहे की वडिलांना नमस्कार करताना सुद्धा गोत्र आधी सुरुवातीला प्रवर, गोत्रोच्चारण, जे उत्पन्नो, मग त्याचे कुठली शाखा आहे ते सगळं सांगून मी कोण आहे माझं नाव घेऊन नमस्कार करण्याची पद्धत वडिलांना. आता वडिलांना नाव माहीत नाही का, ती औपचारिकता आहे. हिंदू धर्मातली ती औपचारिकता आहे की असं नुसतं नाव सांगायचं नाही, तर मी असा आहे आणि मी नमस्कार करतो. तर ती पद्धत आहे. म्हणून गोत्रोच्चार, गोत्र उत्पन्नो, शर्मा म्हणजे ब्राह्मण बरं का. आता इथं शर्मा हे दिलेलं आहे, ते आपण सगळे ब्राह्मण आहोत. तर ब्राह्मण शर्मा, समजा जर एखादा हीच प्रोसिजर क्षत्रियांसाठी आहे, तो वर्मा म्हणेल आणि वैश्य म्हणेल गुप्ता. हे तिन्ही इथे कवर झाले. आपण सगळे ब्राह्मण आहोत, तर आपण शर्मा अहम बहु अभिवादये, म्हणजे मी नमस्कार करतो. म्हणजे आता ते गोत्राच्चरण तुमचं गोत्र घ्यायचं आहे तुमचं असेल ते. त्याच्यानंतर मग कळत आहे ना, फिलिंग द ब्लँक्स कळत आहेत ना, डाऊट नाही ना. गोत्रोच्चारण ती करायचं. त्याच्यानंतर गोत्र उत्पन्न, म्हणजे त्या मी गोत्रात उत्पन्न झालेलो आहे. आणि तुमचं संध्येतलं नाव वेगळं असतं. तुमचं जे लौकिक नाव आहे व्यवहारातलं ते वेगळं असतं, संध्येतलं नाव वेगळं असतं. का तर संध्येत जेव्हा तुम्ही द्विज होता तेव्हा नाव बदलतं. मुंजीत बदललं की नाव बदललं ना, सगळ्यांचं बदललं नाव. तर ते नाव बदललेलं नाव आहे ते कोणाला सांगायचं नाही. संध्येतलं नाव कुणाला सांगायचं नाही. किंवा जे आपलं जे नाव असतं ते गुप्त ठेवायचं आणि त्या संध्येतच भगवंताला सांगायचं माझं नाव हे आहे म्हणून. काय तर ते अभिवादय म्हणल्यानंतर ते जमतं. त्याच्यानंतर तेच घ्यायचं. मग आता नसेल बदलतं तेच घेतलं चालतं, तसं काय प्रश्न नाही. अनेन आता जसं आपण आव्हान केलं तसं विसर्जन पण. अनेन संध्यावेन भगवान श्री परमेश्वर प्रियताम विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. मग सूर्याचा जो मंत्र आहे, सूर्याचं हे सगळं जे आहे ते सूर्यासाठी आहे. आणि सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा त्याचा तेज तो अग्नीत प्रतिष्ठित करतो. मग संध्याकाळी संध्येला होतं सगळे अग्नीचे मंत्र आहेत. पण ही उपन्यास सूर्याचं आहे, सवितू. त्यामुळे सवितेची असल्यामुळं एक चक्रो रथयस्य दिव्य कनकभूषिता समे भवति सुप्रत पद्महस्तो दिवाकर, हा सूर्याचा मंत्र आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा फक्त पूर्ण बाकीची नावं न घेता विराजमान करायचे आहे. आणि पहिल्यांदा आपण केलं तसं. आणि हिथं संध्या संपते शिवम भवतू.
मग तुमचं कुठलं स्तोत्र वगैरे काय उपासना करायचं करता येते, ती फलद्रूप होते. संध्येशिवाय कुठलीही उपासना फलद्रूप होत नाही. तर आता सगळ्यांनी दिलं, ह्या मंत्र दिला आहे का? मग कुणाला मंत्र वगैरे तुम्हाला शिकवलेला आहे का? गुरुजींनी शिकवलेला आहे कसा मंत्र म्हणायचा? कारण की हा मंत्र त्याच्याने दिला आहे, पण त्याच्यामध्ये उच्चारण नाही आहे. काय उच्चारण नाही आहे? स्वर. उच्चारण किती असतात? उच्चारणचे स्वर काय? स्वरित. मग माहिती कोणाला माहिती? नाही, स्वर हे 7 आहेत. सा रे गा मा पा धा नी सा. पण हे जे आपण जे वैदिक ऋचा म्हणतो ते कशात म्हणतो? स्वरात. तर त्या आहे. तर त्याच्यामध्ये ह्या ज्या दांड्या असतात की नाही त्याच्यावरती, तो जो वरती आहे तो स्वरात आहे आणि खाली असतो तो त्याप्रमाणे ते खाली हे मारायचं असतं. तर त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, 2 वेळा मी म्हणतो. काय तर तुमची यांची मुंजी झालेली आहे, मुंजी झालेल्या लोकांनाच हा म्हणायचा अधिकार आहे. तर तुमची संत झालेली आहे, पण तो चांगला म्हणावा म्हणून मी तुम्हाला 2दा म्हणून दाखवतो किंवा 3दा म्हणतो वाटल्यास. तर तुम्ही तो आता तसा तुम्ही म्हणायला चालू करा. ओम. ओमचं सुद्धा ओम ओम व्यवस्थित म्हणायचं. ओम ओम. तर गायत्री म्हणताना ओम ओम भूर्भुवः स्वहा तत्स. आता ही जी दांडी आहे ती वरती आहे बघा. काय? ओम भूर्भुवः स्वहा तत्स वितुर. वितुर म्हणजे वी आहे की नाही, तो आपण अवसत्य हे असतं तो जो आहे तो तत्स वितुर वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओम. पुन्हा पुन्हा ओम म्हणायचं आहे. म्हणजे एक हा मंत्र पूर्ण झाला. आता तुम्ही वाटलास मी म्हणतो पुन्हा एकदा, 3 वेळा म्हटलं तुम्ही म्हणालास. ओम भूर्भुवः स्वहा तत्स वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. हा एक झाला. ओम भूर्भुवः स्वहा तत्स वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. तर हे हा पूर्ण झालं. तर तुम्ही प्रॅक्टिस करा वाटल्यास करा. आता तत्स स जे आहे ना ते वरती असं ओढायचं, वरती उचलायचं. तत्स मग लगेच खाली मारायचं. वितुर म्हणजे कान काय तुम्ही जेव्हा खाली ओढता की सगळे अक्षर घेऊन वरती यायचं आहे. वितुर्वरेण्यम वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. आलं लक्षात ना? जास्त शुद्ध पद्धतीने आपण आता हा गायत्री म्हणू शकतो. स्वर चुकता कामा नये. काय आणि व्याकरण चुकता कामा नये. हा गायत्री छंद आहे. ह्यात 24 अक्षर आहेत. तर 24 अक्षर कुठलंही अक्षर लुप्त होता कामा नये, स्वर चुकता कामा नये, ग्रामर चुकता कामा नये, व्याकरण चुकता कामा नये. तर त्याचा दोष लागत नाही. जर तुम्हाला जर त्याची ते चुकल्यानंतर काय होतं त्याची जर तुम्हाला हे असेल तर कसं असतं की एक्झाम्पल मोठा असेल, ह्याच्यात पाणी ठेवलेलं आहे त्याला पण लहरी असतातच. परंतु समुद्र बघितला की त्या आता मोठ्या मोठ्या लाटा दिसतात. ह्याच्या लाटा आहेतच पण त्या दिसत नाही, मायक्रो आहे. पण तुम्ही समुद्र दिसतात. तसं एखादं एक्झाम्पल मी जर मोठं दिलं तर ते इट इज नोन टू ऑल. पण तुम्हाला माहीत नसेल तर मग आय हॅव टू साईट अनदर एक्झाम्पल. तसं होतं. तर साधारणपणे जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करून मी त्या पट्ट्या का तयार केला तर तुम्ही तशा पद्धतीने म्हणायचा प्रयत्न करा. कारण की तो जो स्वर आहे वरचा तर ते सेपरेट अक्षर तेच म्हणायचं आहे. तत्स 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 वेतुर. आता जो मारतो आपण तर तो ती सगळी अक्षर घेऊन वरती यायचं. वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो. आता धीला मारायचं नाही बरं का. कधी कधी होतं धीला बसतो. तसं नाही. धियो यो न प्रचोदयात. असं म्हटल्यानंतर तुम्ही जेव्हा म्हणा चालू करता मनातल्या मनात जेव्हा तुम्हाला सुरुवातीला वैखरीने म्हणायचं आहे. काय वैखरीनं. त्याच्यानंतर मग उपांशू म्हणजे तोंडातलं पुटपुटायचं आहे. काय
त्याच्यानंतर 1 वर्षानंतर तुम्हाला तो मनातला बनायचा आहे. तर फरक काय आहे, तर 100 जर मार्क वैखरीले असतील तर साधारणपणे 1000 उपांशुल आहे. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मनातल्या मनात आहे. आता तुम्हीच आता शिकला पण डायरेक्ट म्हणाल तर तुम्हाला उच्चारण येणार नाही. तुम्ही 1 वर्ष जेव्हा तुम्ही वैखरीनं करता, त्याच्यानंतर 6 महिने उपांशू जेव्हा करता, म्हणजे तोंडातला पुटपुटता, त्यावेळी मनामध्ये तो बसतो. स्वर घेतो की नाही आपण काही काही मनात गुणगुणतो, त्याच्यानंतर मनातल्या मनात आपण गाणं म्हणू शकतो. तसं झालं पाहिजे. ते गाणं म्हणल्यासारखंच आहे, फक्त हे स्वर आहे. उदात्त, अनुदात्त, स्वरात. आता हे जे उदात्त जे आहे, काय उदात्त म्हणजे विधून, हे जे आहे उदात्त, अनुदात्त आणि स्वरात. ते अनुदात्त म्हणजे असे म्हणजे धीमही, त्यात कुठं हे नाही धीमही, हे आहे अनुदात्त. उदात्त, अनुदात्त. स्वरात म्हणजे काय, तत्स आपण म्हणतो की तर तो स्वर देतो आपण, तो स्वरात आहे. उदात्त, अनुदात्त, स्वरात, हे 3 याच्यामध्ये पूर्णपणे आपली संबंध. त्रिकंप, द्विकंप, एकंप, ते सगळे ते रुच्याप्रमाणे ते दिलेले आहे. पण बेसिक स्वर जे आहेत, हे जे रुचा जेव्हा आपण ऋग्वेद वाचतो किंवा तर त्या बेसिक स्वर हे उदात्त, अनुदात्त आणि स्वरातच आहे. तर त्याच्यातच संध्या म्हणली पाहिजे. तर तुम्हाला काही डाऊट आहे का याच्याबद्दल? हां हां ठीक. अर्घ्य असं आहे की अर्घ्य देताना उभारल्यानंतर आपली ही असं आहे, ओंधळीनं अर्घ्य द्यावं. आपल्याकडं आपण लोक असं देत नाही, हे बाकीचे लोक जातात तसं असं देतात. काय आपण असं देत नाही, आपण अर्घ्य कायम ओंधळीनं देतो, भरवतो. अर्घ्य म्हणजे जल अर्पण करणे, आणि आपली ती कृतज्ञता आहे. तो काही प्यासा नाही आहे, भुका नाही आहे, ताण लागेल नाही त्याला. आपली कृतज्ञता व्यक्त करतो आपण. पाहुण्यानंतर काय ते काय उपाय असतात का, म्हणतो चहा पाणी पाहिजे का, घ्या, अगत्य करतो, अगत्य करतो. तसंच आपण आपल्याला एवढं दिलं तर त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देतोय, तर ते चूक होता कामा नये. म्हणजे काय, तर आपण जेव्हा अर्घ्य देतो की नाही, तेव्हा ही बोट हे पितृ आहे बरं का. हे पितृ जे आहे ते वेगळं काढलं पाहिजे, आणि अंगठा वेगळा काढला. तर हे पण टेकता कामा नये. तर हे असं घ्यायचं आहे आणि हे असं द्यायचं. सुरुवातीला जरा प्रॉब्लेम येईल, आता आमच्या हातात बसते ते, तर असं द्यायचं. आता असं जर दिलं तर ही राक्षस मुद्रा होती. राक्षस मुद्रेनं कधी देऊ नये, म्हणजे त्याचं राक्षस मुद्रेनं काय होतं की आपल्या रक्तानं त्याला अर्घ्य दिलं असं होतं. नंतर जानवं हे कायम, आता गुरुजीने आपल्याला सांगितलं अतिशय महत्त्वाची, मलाही माहीत नव्हतं की ते असं काढता येतं, पण ते फार महाग तुमच्याकडं पुन्हा शिकायचं आहे काय नाही असं दे, पण मला ते शिकायचं आहे. हां, तर काय आहे की ही ब्रह्मगाठ आहे, ही अशी घ्यावी की साधारण बेंबीच्या थोडी खाली यायला चालते. बेंबीच्या वरती आलं तर तुम्हाला सांगतो, मी बऱ्याच ब्राह्मणांना बघितलेलं आहे, आणि मला कोणी विचारल्याशिवाय मी सांगत नाही. काय आपण उगीच कशाला ते म्हणतात की तुम्ही का बरं तज्ञ लागून गेला का काय म्हणून सांगत. आमच्याकडे आले होते ब्राह्मण, त्यांना मी अगदी सांगता सप्तशतीला आले होते, त्यांचं जानवं एवढं गेलं तरी. आणि म्हटलं आता सांगावं का नाही सांगावं, तर तेवढे ब्राह्मण वाक्याप्रमाणे म्हणतो आपण, त्यांना नमस्कार करतो, आणि आपण कसं सांगायचं, सांगितलं नाही. शरीराचा क्षय होतो, हे जर असं तर असेल. व्याधी प्रचंड मागं लागतात, व्याधी सुटत नाहीत, आणि TB वगैरे असे फार मोठे हर्निया प्रकरण, लिव्हर खराब होणे, ह्याचे मेन म्हणजे फॅटी लिव्हर वगैरे होण्याची शक्यता ही अशी जाणवली होती. बेंबीच्या जरा खाली असावं म्हणजे ते धार्मिक झालं. फार जर खाली घेतलं तर कुठलीही जी आपण उपासना करतो ती फलरूप होत नाही, कारण की ते खाली ते डागाळतं, म्हणजे ते अधम होतं. तर त्यामुळे हे लक्षात ठेवा की जानवं असतं. तुम्ही उभारून तुम्हाला दाखवतो, हे जानवं जे आहे की नाही, हे साधारणपणे असं जर केलं तरी बेंबीच्या थोडं खाली यावं, बेंबीच्या वरती असू नये, आणि बेंबीच्या खाली 6 इंच असू नये. तिथे इथंपर्यंत येतं ना, तर ते नको तिथं लागतं. आता आपण जेव्हा शौचाला जातो, लघवीला जेव्हा जातो काय, तेव्हा लोकांना काय वाटतं की
हे जाणवा आहे की अशी पद्धत आहे की उजव्या कानावर असं ठेवावं, काय हे असं ठेवावं. आता मी एक ग्रंथ वाचला, त्याच्यामध्ये एका माणसाने लिहिला होता. त्याने लिहिलं की ही ग्रंथी असती, इथं एक पॉईंट असतो, ॲक्युपंक्चर पॉईंट, आणि त्या पॉईंटमुळे टॉयलेट चांगली होती. त्याचा काहीही शास्त्राशी संबंध नाही आहे, तो तर्क आहे तुमचा, तो विचार काय, त्याच्यामध्ये काही संबंध, तो असाच बस नाही तर काय टॉयलेटला. पण हे इथं ठेवायचं कारण काय आहे की ह्याच्यावरती देवता आहेत, वेद आहेत, आणि ह्याच्यावरती ओंकार आहे, आणि ह्याच्यावरती शेवटच्या टोकावरती गायत्री देवी बसलेली आहे. तर मी ह्याची ही प्रॉपर्टी आहे, कुणाची प्रॉपर्टी आहे, हा ब्रह्म यज्ञोपवीत आहे ते, त्यामुळं ह्याची ही प्रॉपर्टी भगवंताची प्रॉपर्टी आहे, त्यांनी मला घालायला लिहिलेली आहे, अधिकार दिलेला घालायचा. आता मी टॉयलेट लागली आहे मला, म्हणजे माझं बेंबीच्या खालचा जो भाग आहे आपला तो अपवित्र असतो, तर त्याचा मी वापर करणार आहे लघवीला किंवा टॉयलेटला, तर ते मी अपवित्र होणार आहे. तर ह्याची जबाबदारी आता मी तुमच्याकडे देतो. म्हणजे आपल्या ब्राह्मणाच्या कानामध्ये 6 देवता असतात, तर कुणाच्याही ज्याचा द्विज आहे, द्विजाच्या म्हणलेला आहे, द्विजाच्या कानामध्ये 6 देवता असतात. ते गुरुजी इथं लिहिलेलं आहे. त्यामुळं ही खुंटी नसून हे आपण त्यांना सुपूर्द करत आहोत, असं पण करू शकतो. काय की त्यांना सुपूर्द केले म्हणजे ते सेफ आहे. आता मी काही करायला सुरू करू शकतो, म्हणजे टॉयलेटला जाऊ शकतो, लघवी करू शकतो. त्याच्यानंतर असंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर लघवी केली असेल तर 4 वेळा चुळा भरायच्या, आधी पाय धुवायचे, पाय धुतल्यानंतर चुळा 4 भरायच्या आहेत. टॉयलेट केली असेल तर 8 वेळा चुळा भरायच्या, डोळे धुवायचे, आणि नंतर पाय धुवून हे केलं, चुळा भरल्यानंतर मग तुमचं जाणवं तुम्ही खाली घ्यायला, म्हणजे तुमची शुची झाली, शरीर शुद्ध झालं, तुम्ही हे खाली घ्यायला हरकत नाही. असं आपल्या धर्मशास्त्रात ओळी नाही. गुरुचरित्रामध्ये 35 अध्याय बघितला तर हे सगळं लिहिलेलं आहे की धर्म आ ब्राह्मणा आणि कोड पंडव ब्राह्मणा 35-36 मध्ये दिलं आहे. मी माझी कुठलीही गोष्ट माझी पर्सनल नाही, हे सगळं धर्मशास्त्रात सांगितलं, तेच मी सांगितलेलं आहे. आता तुम्हाला कुठली शंका आहे का? आणि संध्या करा, कारण की माझा कळकळीची विनंती तुम्हाला, असं ब्राह्मणत्व गेलं, संपत्ती जाऊ दे, हे ब्रह्मतेज जर गेलं ना तर हे टॉयलेट साफ करायला लागते पुढच्या पिढीला. कळकळीने सांगतोय की मला इतकं वाईट वाटलं की मी बघितलं रिक्षा चालवत आहेत, हमाली करत आहेत. एका ह्याच्यावर मी उतरलो द्वारकेमध्ये, उतरल्या बघितलं तर शेंडीवाला, म्हटलं कोणतं असेल की इथला क्षत्रिय किंवा इथला असेल काहीतरी, म्हटलं आडनाव काय, दुबे. अरे म्हटलं पंडित जी, अरे चलो चलो अभी मैंने आपके बोचा इसलिए आ गया. तुम्ही त्यांनी जास्त पैसे दिले. पण हे काम करायला का लागतंय? आज तुम्ही नोकऱ्या करताय सॉफ्टवेअरच्या वगैरे, सॉफ्टवेअरच्या नोकऱ्या 45,000 रिटायरमेंट देतात. तुम्ही नंतर काय करणार आहे? मी तुम्हाला लिहून देतो, जर तुम्ही 2 वेळा केली, ऋग्वेदाला 2च संध्या, मी पुस्तक काढलं तर ऋग्वेदामध्ये 2च संध्या दिले, काय यजुर्वेदाला 3 संध्या दिले, आणि सामवेदाला पण ते ऋग्वेदात पाळतात. त्यामुळे ते पण मी बघितलं, त्यांना विचारून की ते म्हणजे आम्ही ऋग्वेदी 2 वेळा संध्या करतो. पण त्रिकाळ संध्या सांगितले ब्राह्मणांना, पण त्रिकाळ संध्या करावी नाही म्हणलं तरी 2 वेळेस संध्या करावी, तर तुम्हाला कुठलेही बाधी राहणार नाही. भीक मागणारा ब्राह्मण दिसणार नाही, किंवा संध्या जर केली तर भीक मागायला लागणार नाही, ही माझी ग्वाही आहे. पैसे कमी पडणार नाही, लिहून देतो. मला सांगा, 1 वर्ष मी संध्या केली आहे आणि मला नोकरी नाही असं मला माणूस दाखवायचं होणार नाही. त्याला ऑटोमॅटिक त्याचं ब्रह्म तेज वाढतं. पैसा हे तेज नव्हे. पैसा म्हणजे कुठलं तेज आहे? तर आपण पावडर लावतो की नाही, का मेकअप करतो नाटकाच्या आधी, तो मेकअप आहे. पैसा म्हणजे तोंड धुतलं की गेला, काय प्रॉब्लेम आले की गेला. पण हे जे ब्रह्मतेज आहे हे कायमचं आहे. तुम्ही संध्या करा. सकाळची पापं, सकाळी आपण दिवसभर केलेली पापं संध्याकाळी संध्याकाळी निघून जातात. रात्री पापं केलेली असतात. आता तुम्ही म्हणाल रात्री पापं काय केली? कुठलंही कर्म केलं तरी ते पाप थोडेफार दोष लागतातच. तर ते दोष जे आहे ते सगळे निघून जातात. आता तुम्ही म्हणणार की मध्याह्न संध्या, सकाळची पापं, दिवसभर केलेली पापं रात्रीच्या ह्याच्यामध्ये गेली, रात्री का केलेली पापं सकाळच्या संध्यामध्ये गेली. मध्याह्न संध्या काय आहे? मध्याह्न संध्या कशाला करायची? तर मध्याह्न संध्यासाठी की आपण जे जेवण जेवतो किंवा रस प्राशन करतो, पाणी पितो, पाणी म्हणजे रस, तर त्याचे दोष लागू नये. कोणाच्या हातचं असतं, कोणतं काहीतरी केलं असतं, तर त्याचे दोष लागू नयेत म्हणून ही मध्याह्न संध्या आहे. तुम्ही जर मध्याह्न संध्या केली आणि चित्रावती घातल्यानंतर व्यवस्थित जर तुम्ही जेवण जेवला तर त्याच्यावर तुमचे दोष लागत नाही अपोषण वगैरे केल्यानंतर. तर आता ही मध्याह्न संध्या करणं आवश्यक काय आहे? ही फार महत्त्वाचं आहे. आपल्या जे 7 धातू आहेत त्या 7 धातूमध्ये वीर एक धातू आहे.
वीर्यामध्ये सगळ्यात जास्त पाणी आहे. ते पाणी खराब झाल्यामुळं संतती जर तुम्ही संध्या करत नसाल आणि तुम्ही जर अशुद्ध असाल, संध्या न करणारा माणूस अतिशय अपवित्र अशुद्ध, त्या ब्राह्मणानं जर लग्न केलं आणि त्याला जर मुलं झाली तर ती निकृष्ट दर्जाची होतात. आणि हे सिद्ध झालेलं आहे. सगळ्यात जास्त जी माणसं बघतो आम्ही ह्या ह्याच्यामध्ये की ऑटिझम आणि डायसेक्सिया नावाचे रोग जे आहेत, सायकोलॉजिकल इल त्याला म्हणतात, म्हणजे डोकं चालत नाही, असे विकार ह्या आपल्या पुढच्या पिढीत वाढायला लागलेले आहेत. बुद्धी चालत नाही, फ्रस्ट्रेशन, परीक्षेला बसल्यानंतर मी परीक्षा देणार नाही बाबा, काय करायचं ते करा, बुद्धिविकार होतात. ते कारण काय की तुमचं जेव्हा उत्पत्ती होत असते तुम्ही संध्या न करता तुमचं वीर्यात बिघड झालेलं आहे, तुमच्या जीन्समध्ये बिघड झालेलं आहे आणि त्यामुळं DNA कॉपिंग झालेलं आहे, ते व्यवस्थित झालेलं नाही आणि त्यामुळं निकृष्ट दर्जाची उत्पत्ती होती आणि त्यामुळे पुढची पिढी खराब होती. हाच नियम आहे की मी आमचे वडील आजोबा पंडित होते, मी पंडित आहे, माझा मुलगा कसा निघाला, तुम्ही संध्या केलं नाही, मध्यान संध्या केलं नाही, तू शॉर्टकट मारला असेल त्यामुळे असं निर्माण झालेलं आहे. हे मी निश्चित सांगतोय, कारण की पुढची पिढी जर आपल्याला जर बनवायची असेल तर आपलं आचरण सिद्ध असलं पाहिजे. डाऊट आहे कुठला? सकाळी तो एक श्लोकच आहे की संध्या सुरुवात कधी करावी तर ज्यावेळी तारे आकाशात असतील तेव्हा, आणि ज्यावेळेस सूर्य उगवायला सुरू होतो त्यावेळी त्याला अर्घ्य दिले पाहिजे, म्हणजे हे आहे. पण त्याच्यानंतर सूर्य उगवता वेळी संध्या जर केली तिथं मध्यम मानली जाते आणि सूर्य पूर्ण उगवला आहे आणि ती 2 तासांनी संध्या केली तर ती अधम मानली जाते. पण जरी असेल तरी तुम्ही जर एकदा एक हे दिलं, अर्घ्य दिलं तर त्याचा दोष निघून जातो. त्यामुळे तुम्ही घाबरायचं कारण नाही. आता कलियुगात आहोत आपण, हे नियम जे लिहिले आहेत ते पूर्ण पराशर ऋषींनी लिहिले आहेत आणि म्हणजे व्यासांचे वडील त्यांनी सगळं ते लिहून काढलेलं आहे, पराशर संहितेमध्ये दिले आहेत, नंतर पूर्णपणे वशिष्ठांनी लिहिले आहेत. तर त्यांनी ते नियम आहेत त्यावेळी ते काटेकोर पाळत होते. पण आता आपण थोडंसं कलियुगामध्ये ते नियम पाळणं थोडंसं कधी कधी अशक्य होतं. तर तुम्ही संध्या मात्र चुकू नका. अगदी 10 वाजता आला, 9:15 वाजता आला, 10 नंतर करू नका. 3 वेळा जर संध्या चुकली तर पुन्हा मुंज करायला लागते, असा प्रॉब्लेम आहे. आता आपण संध्या किती वेळा मुंज करायची आपण, आणि तेच कारण आहे की बायकांनी संध्या करू नये, कारण की 4 दिवस त्यांना बाहेर राहावं लागतं. तर ते त्यावेळेस संध्या चुकते, मग त्यांना मुंज दर महिन्यात करावं लागतं. त्यामुळं तुम्ही संध्या केली की बायकोनं संध्या केल्यासारखी आहे. तुम्ही जे काही पुण्य काम करता, संध्यासारखं कुठलंही श्रेष्ठ सत्कर्म नाही आहे. जर तुम्ही संध्या केली, निम्म पुण्य तुमच्या बायकोच्या तर निम्म पुण्य त्यांच्या ह्याच्यात जातं. गुरुजीचा दिले की पूर्णपणे त्यांनी कुठलंही व्रत करताना मात्र व्रत करा, बायकांनी व्रत करावं, पण वैदिक मंत्र म्हणू नयेत, ओम म्हणू नये, कारण की तशी पाणिनीने केलेली आज्ञाच आहे. आणि ओम पण म्हणू नये, पण नवऱ्याला मात्र सांगावं की तुम्ही मंत्र म्हणा. ते ऐकायला हरकत नाही, त्यांनी ऐकायला हरकत नाही आहे. तर ते ऐकावे त्यांनी आणि त्यांचं पूर्णपणे शुद्धी करून घ्यावं. आणि पुरुषांनी मात्र मंत्र दररोज म्हणावेत, गायत्री मंत्र म्हणावा, जप करावेत, बायकांनी करू नये. आणि जे काही नवरा करत असतो त्याचं निम्म पुण्य बायकोला मिळत असतं. पण इट इज नॉट व्हाईस वर्सा. त्यांनी जर व्रतवैकल्य केले तर तुम्हाला मिळत नाही, म्हणजे आपल्याला मिळत नाही. इट इज नॉट व्हाईस वर्सा. आपल्याला मिळत नाही, ते त्याला मिळतं पण असं आहे. ते त्यामुळं त्यांनी मर्यादेत राहूनच काम केलं पाहिजे. जे आपले नियम आहेत ते मर्यादित राहिलं तर मर्यादा पुरुषोत्तमाने जे काही मर्यादा घालून दिलेली आहे ती मर्यादा पाळणारा म्हणजे हनुमान. म्हणून तो सगळ्यात जास्त मोठा वैष्णव आहे, कारण सगळ्या मर्यादा पाळणारा फक्त हनुमंतच आहे. मर्यादा पुरुषोत्तमाने जी काही मर्यादा घालून दिलेली आहे ती मर्यादा पाळणारा हनुमान असल्यामुळं तो चिरंजीव झाला आणि तो आत्ता आपल्याला अत्यंत देव दुर्लभ चारित्र असलेला असा झाला. देवाला सुद्धा कॉम्पिट करू शकत नाही. सगळ्यात श्रेष्ठ कोण? हनुमान. भक्त कोण? आपण भक्त येशू, भक्तांचे भक्त आहोत आपण. म्हणजे आपली एक आयडेंटिटी काय तर भक्त येशू, अशा पद्धतीनं. आणखीन काय डाऊट असतील तर विचारा, नाहीतर मी इथं थांबतो. हां, आता हे आम्ही हे दोन पुस्तिका की एक भीमरूपी म्हणजे आपण मारुती स्तोत्र, श्री समर्थ रामदासपूर्त मारुती स्तोत्राचं पुस्तक लिहिलं आहे. त्याच्यामध्ये त्याचा अर्थ आणि विवरण लिहिलेलं आहे, म्हणजे प्रत्येक श्लोकाचा अर्थ आणि विवरण लिहिलेलं आहे. आणि
मारुतीची 12 नावं जी आहेत ती पण लिहिली आहेत. आपण प्रवास करत असता, बऱ्याच ठिकाणी जात असता, तर आपला अपघात होऊ नये आणि आपल्याला कायम संरक्षण मिळावं म्हणजे ती 12 नावं दिलेली आहेत. आणि हे जर मंत्र जर मारुतीचे 12 म्हटले म्हणजे नावं घेतली तर अत्यंत तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं. तर ते सगळं लिहिलं आहे. हे मारुती स्तोत्र पुस्तक. आणि हे रामरक्षा, ही रामरक्षा ही जी आहे ही अर्थ पण सार्थ आहे, त्याचा अर्थ पण लिहिलेला आहे. ती पण तुम्ही इथे घ्यावी. आणि इथं खाली त्यांनी QR कोड दिलेला आहे, जे हे पक्का पायाचं हे बेडेकरांनी हे छापलेले आहे. तर त्याच्यामध्ये एक QR कोड आहे, तर तो जर तुम्ही सबस्क्राईब केला तर आमचं पक्का पाया धार्मिक नावाचं एक YouTube चॅनल आहे. तर त्याच्यात तुम्ही ते ओपन करू शकता. मग रामरक्षा, आता ह्या लहान मुलांना इंग्लिश मिडियम जातात, तर त्यांना ही मराठी कळणार नाही, पण त्यांना इंग्लिश व्हर्जन, इंग्लिश अर्थ त्यांना ते कळेल. आणि त्यामुळं अर्थ कळाला की नाही की व्यासाने सांगितलं की वेदाध्ययन करावं, पण ते अर्थासहित करावं, नाही तर काय होतं ते भाताच्या कोंड्यासारखं होतं. भाताचा कोंड्याचा उपयोग नाही, नुसतंच आपलं मंत्र म्हणते असं नाही, तर ते कोंड्यासारखं होतं. आणि जर तुम्ही जर अर्थासहित जर केलं तर अर्थ जर माहीत नसेल आणि तुम्ही जर नुसते जर मंत्रोच्चार करत असाल किंवा वैदिक मंत्र म्हणत असाल तर त्याचं काय होतं की एखादं जे जनावर म्हणजे बैल ओझं वाहतो म्हणजे कष्ट करतो म्हणजे कर्म करतो, पण त्याचं त्याला फळ मिळत नाही. तर तसं होतं. तर ते फळ समजा एखादा गुरुजी असतील तर गुरुजी जर पौरोहित्य करत असतील, त्यांना मंत्र माहीत नसतील, पण ते पौरोहित्य चांगलं करतात, मग ते काय झालं त्यांना फळ मिळणार नाही. त्यांनी संकल्प सोडला त्या यजमानाला फळ मिळेल, परंतु त्याला फळ काय मिळणार नाही. पण त्यांना जर मंत्रासहित जर केलं तर त्यालाही ते फळ लागतं. त्याचा अर्थाचं मत आहे असं वेद व्यासाने सांगितलेलं आहे. त्यामुळं कुठलाही मंत्र म्हणताना त्याचा अर्थ जाणून घ्यावा. आणि त्यासाठी आपण रामरक्षा अर्थासाठी लिहिली आहे. जर तुम्हाला मराठी कळत नसेल तर इंग्लिश आहे, इंग्लिश पण तुम्ही वाचू शकता. मराठी ह्याचं भीमरूपी पण ह्याचा अर्थ लिहिला आहे, त्याचं विवेचन पण म्हणजे हे केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे QR कोड मात्र सबस्क्राईब करा, म्हणजे इतर पुढची जी काय आहेत ती तुम्हाला ऐकायला मिळते. संध्यासुद्धा अपलोड करतोय. तुम्हाला काही समजा राहिलं असेल, काही शंका असतील तर त्या पॅम्पलेटच्या खाली फोन नंबर आहे. तर मी ज्यावेळी तुम्हाला शंका येईल तुम्ही मला फोन करा, मी आय एम अवेलेबल ऑल द टाईम. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आणि गीतेमध्ये काय सांगितलं आहे की कर्मात अकर्म पहा आणि अकर्मात कर्म पहा. दुसरा ते काय, आता कर्मात कर्म म्हणजे काय बघा, हे लोकांना कळतं. कर्म म्हणजे ॲक्शन आणि अकर्म त्याच्या विरुद्ध म्हणजे ज्ञान. ज्ञानामध्ये ॲक्शन नसते. ज्ञानम झिरो ॲक्शन म्हणजे ज्ञान म्हणजे अकर्म. ज्यावेळी आम्ही पूजा करतो त्यावेळी एखादा मंत्र म्हणतो त्या ज्ञानानं म्हणतो आपण, त्याचा अर्थ माहिती असला पाहिजे. म्हणजे ज्ञानाचा वापर करतो आणि कृती करतो. म्हणजे कृती करत असताना ज्ञानाचा वापर करा. पंचामृत स्नानम समर्पयामी मंत्र म्हणला, ज्ञानाचा वापर केला आणि त्याच्यानंतर ती कृती केली. म्हणजे कर्मामध्ये अकर्म पहा आणि अकर्मामध्ये कर्म पहा. झालं का? तसं हे जे मंत्र आहेत त्याचा अर्थ सुद्धा पाहिजे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर गायत्री मंत्राचा सुद्धा अर्थ मी तुम्हाला सांगतो. मुलं जरा दमली त्यामुळे मी जरा थोडं आकर घेतलं, नाही तर मी ह्या संध्या विषयावरती तास तास बोलू शकतो, पण त्यांना त्रास द्यायला नको म्हणून आता मी गायत्री मंत्र अर्थ तुम्हाला सांगतो. हे बघा, श्री ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम. गायत्री म्हणजे काय? गाय म्हणजे व्हायटल एनर्जी, म्हणजे आपल्याला शरीराला जी अति आवश्यक जी ऊर्जा आहे त्याला गाय म्हणतात. आणि त्रायते म्हणजे जी साठून प्रोटेक्ट्स, विच प्रोटेक्ट्स आणि विच गिव्ह डिलिव्हरन्स. डिलिव्हरन्स म्हणजे
त्याच्यामुळं आपण काही कार्य करू शकतो, धार्मिक किंवा कुठलेही कार्य करू शकतो. डिलिव्हरन्स अँड लास्टली ग्रॅस लिबरेशन. ज्या शक्तीमुळं, जी शक्ती आहे व्हायटल एनर्जी गाय, आणि त्या त्रायते, प्रिझर्व्स, प्रोटेक्ट्स, विच गिव्स डिलिव्हरन्स अँड लास्टली ग्रॅस लिबरेशन म्हणजे इमॅन्सिपेशन म्हणजे साल्वेशन. त्याच्यात हे आहे. तर गायत्री मंत्राचा अर्थ काय? हे गायत्री झालं सर्वांचे पालन करणाऱ्या सविता सूर्यदेवाचे म्हणजे दिव्य अशा सूर्याचे ते श्रेष्ठ आदरणीय तेज आम्ही जाणतो. गायत्री मंत्राचा अर्थ म्हणजे सवित देवस्य, सर्वांचे पालन करणाऱ्या सविता सूर्यदेवाचे दिव्य अशा सूर्याचे ते श्रेष्ठ आदरणीय, श्रेष्ठ आहे आणि आदरणीय तेज आम्ही जाणतो व त्या तेजाचे आम्ही सतत ध्यान करतो. वी मेडिटेट अपॉन दॅट. त्यामुळे सतत ध्यान करतो. यक भर्ग सविता, हा भृगू, सूर्य हा भृगूच्या पोटी त्याच्या गोत्रात उत्पन्न झालेला आहे. त्यामुळं हा भृगू कुलोत्पन्न सविता सूर्य आमच्या बुद्धीला उत्तम तऱ्हेने प्रेरणा देव प्रचोदयात. म्हणजे उत्तम आमच्या बुद्धीला उत्तम तऱ्हेने प्रेरणा देव प्रचोदयात, हे प्रेरणा देव. ह्याचा या अर्थ असा आहे गायत्री मंत्राचा. आणि इंग्लिशमध्ये गायचा अर्थ पाहिजे असेल तर गॉड इज डिअर टू मी लाईक माय ओन ब्रीथ. ही इज द डिस्पेलर ऑफ माय पेन्स अँड गिवर ऑफ हॅपीनेस. I meditate on the supremely adorable light of the divine creator that is may inspire my thought and understanding. Thoughts and understanding म्हणजे मला समज पण वाढली पाहिजे, माझी म्हणजे ग्रास्पिंग पॉवर वाढली पाहिजे आणि माझे विचार पण सुधारणा झाली पाहिजे, त्याच्यामध्ये वाईट विचार गेले पाहिजे. ह्याचा हा गायत्री मंत्राचा अर्थ आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. स्वामी समर्थाय नमः. गुरुभ्यो नमः. हां बंद केलं हां.